मंचावर उपस्थित आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि इथून आपल्या भवितव्याचा पूर्णपणे ज्यांच्या हातामध्ये आहे असे प्रतिथयश तेजस्वी आणि अत्यंत आपल्या कामाप्रती निपुण असणारे असे श्री ॲडव्होकेट शंकर सूर्यवंशी साहेब, माझ्या एक्झिक्युटिव्हमधील पदाधिकारी मनीषजी, बालचंद्रनजी, कविताजी, ज्येष्ठ असे मॅनेजमेंट कमिटी मेंबर श्री जगदीशजी सातो, पांढरे साहेब, मते साहेब, हांडे साहेब, मेहता मॅडम, दिनेशजी चिप्पा आणि नाईक साहेब, कुणाचं नाव राहिलं असेल तर तेही या ठिकाणी असतील तर त्यांनी वर यावं. या सर्वांच्या आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे या सभेसाठी उपस्थित असे, निमंत्रणावरून उपस्थित असे जे सभासद आहात, आपल्या या ग्रीन पार्क सोसायटीच्या आपण निश्चित केलेल्या दर महिन्याच्या आणि त्या अर्थानं आत्ता जानेवारी महिन्याच्या स्पेशल जनरल मीटिंगमध्ये म्हणजेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मी आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आपणास माहीत असेल की 26 जानेवारी रोजी मी एक ब्रीफ आम्ही आमच्या ह्याच्यावरून आपल्याला दिली होती आणि त्या एक घटनाक्रम सांगून आपण निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करतो आहोत असं सांगितलं होतं. आणि स्वाभाविक आहे की आपण ज्यावेळेसपासून हे कार्यकारी मंडळ किंवा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आलेली आहे त्यावेळेसपासून आमच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या सोसायटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे आहे अशा पद्धतीचं लीगल इन्फ्रास्ट्रक्चर ते खूप वीक आहे, अत्यंत क्षीण आहे. म्हणजे पुढे जर पाऊल टाकायचं असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रोव्हिजन्स आपल्यासमोर येतात आणि त्या प्रोव्हिजन्सचा आपल्याला काहीतरी विचार करावा लागतो. हे सगळं आमच्या लक्षात आलं. सुरुवातीला म्हटलं ना की आपल्याला सुरुवातीला सोसायटीचं काम करायचं आहे, परंतु ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, या त्रुटी लक्षात आल्या, तशा तशा आपण प्रत्येक गोष्ट ॲड्रेस करत गेलो आहोत. मागच्याही 2-3 मीटिंगमध्ये मी आवर्जून सांगितलं की 3 थ्रस्टवर आपण काम करणार आहोत. एक आहे लीगल चौकट कुठलीही पूर्ण केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. दुसरी आहे मॉरल, नैतिकतेच्या आधारावर आपली कामं खणखणीत झाली पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा ॲस्पेक्ट जो आहे तो व्यावहारिक, म्हणजे आपल्या दृष्टीनं व्यवहारामध्ये सुद्धा काय चालू आहे या तिन्ही गोष्टींची सांगड घालून आपली समिती काम करते आहे. आपण ज्या ज्या वेळेला काम करतो, ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या एजीएम वगैरे घेत असतो त्यावेळेला गेल्या वर्षभराच्या अनुभवानं असं एक लक्षात आलं आहे की अनेक मुद्दे अनेक याच्यावरून उपस्थित केले जात असतात. त्या मुद्द्यांचं स्वरूप डिस्कशनचं असतं आणि डिस्कशनच्या त्या स्वरूपामध्ये जे मुद्दे उपस्थित केले जातात त्यावेळेस बरेच जण म्हणतात, मेंबर्स असतात, MC मेंबर्स असतात की या मुद्द्यांविषयी काही प्रमाणामध्ये ते अस्वस्थ पण होतात. पण मी त्यांना आश्वस्त करतो की हे मुद्दे कुठल्या अर्थानं अनाठायी आहेत किंवा एखाद्याने मांडलेले मुद्दे हे त्याच्या मनात अनुसरण असणाऱ्या सोसायटीच्या चित्राविषयीचं दिग्दर्शन करणारे जर असतील तर त्याचा मोठ्या मनाने आपण व्यवस्थित त्याचा ॲड्रेस केला पाहिजे. त्यामुळे कुठे अस्वस्थ न होता आपण या सर्व मुद्द्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वाभाविक आहे की 75 जणांची सोसायटी आहे, तिथे ओकल काही जण असणार आणि ओकल असणाऱ्या यांनी आपली मतं मांडणं त्याच्यामध्ये गैर काहीही नाही. परंतु मतं मांडत असताना या मतामध्ये
आत्ता गेल्या वर्षभरामध्ये आपण काही कामं केली आहे त्याचाही थोडासा निर्देश केला तर आत्ताच्या समितीला खूप हुरूप मिळेल असं मला वाटतं. ही माझी अपेक्षा आहे. कुणाला जर याच्यामध्ये मदत करायची असेल तर करा किंवा ती दुर्लक्ष करा. इथून पुढे मी जे बोलणार आहे ते इन्क्लुझिव्ह असणार. एक लक्षात घ्या की सोसायटीच्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये 3-4 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत त्या आमच्या कार्यकालात आलेल्या आहेत. आमच्या म्हणत असताना आमच्या व्यवस्थापन समितीची जी 11 मंडळी आहेत त्यांच्या कार्यकालात आलेल्या आहेत. 30 वर्षापासून चालत आलेल्या सोसायटीच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या अनुषंगानं त्या समितीनं पूर्ण करायचा प्रयत्न केला. परंतु आत्ताची जी चॅलेंजेस आहेत ती मात्र खूप वेगळी आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. एक म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि दुसरं इलेक्शन. या दोन्ही गोष्टी आमच्याच काळात आलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला याचा आता थोडंसं पुढे आम्ही एक विषय आपल्यासमोर आणणार आहोत, निवडणूक पार्श्वभूमी. एक 5 मिनिटामध्ये मी आपला विषय संपवतो. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता का की या टाळता न येण्यासारख्या गोष्टी आहेत. एक पोस्ट परवा एका ग्रुपवर पडली, अनौपचारिक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या म्हणणं नाही की आम्ही काही प्रतिनिधित्व करतो वगैरे असं. त्या ग्रुपवर पडली आणि मला आश्चर्य वाटलं की आम्ही जे करणार आहोत लिगली आम्हाला जे काही बाइंडिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये याचा मुद्दा विशेष इलेक्शनचा घेतला गेला होता. आम्ही गेली 4 महिने हेच सांगतो आहोत, आमच्या कमिटीमध्ये सांगतो आहोत की इलेक्शन घेतली जाईल, इलेक्शनच्या प्रोसिजरप्रमाणे ती घेतली जाईल. तुम्हाला एक थोडासा विषयांतर झाला तरी सांगतो की आम्ही SCEAच्या ऑफिसमध्ये मी, सातव साहेब, हांडे साहेब, भालचंद्रन साहेब, कविता मॅडम आणि असे 4-5 जण आम्ही जाऊन आम्हाला तिथल्या ऑफिसमध्ये आम्ही ते मार्गदर्शन घेतलं. आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर त्याने सांगितले तुम्हाला तिकडे त्या ऑफिसमध्ये जावं लागतं कारण हे ऑथॉरिटीच्या अधिक कक्षेत नाही. इलेक्शन ही नंबर 4च्या याच्या कक्षेत आहे, तुम्हाला तिकडे जावं लागतं. तिकडे परत आम्ही गेलो. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे सातव साहेब तर म्हणायचे की मी गार्ड ऑफ लॉ आहे. म्हणजे त्यांनी आयुष्य त्यांचं जे वेचलेलं आहे ते लॉ गार्ड म्हणून वेचलेलं आहे. आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला न्यायासनासमोर खेचून त्यांनी शिक्षा करून दिली. हाऊ कम दॅट वी विल इग्नोर द लॉ when the persons keeping the law are with us? It is very distressful to think की आम्ही लॉ देखणार नाही, आम्ही बघणार नाही, आम्ही कायद्याची बाजू पूर्णपणे बघणार. आणि मला आश्चर्य वाटतं, मी त्या भावाला धन्यवाद देतो ज्यांनी मांडलं की लॉच्या या प्रक्रिया आम्हाला पाहिजे. आणि सुदैवानं आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो की कविता मॅडमने जवळपास 5-6 फॉर्मचा नीट अभ्यास केला, मनीषने केला, आमच्या बरोबर असणाऱ्या आणखीन 3-4 केला. आणि त्या सगळ्यांनी मिळून अभ्यास करून, स्वतः भालचंद्रन साहेब त्या याच्यात आले होते, या सगळ्यांनी अभ्यास करून माननीय शंकर सूर्यवंशी यांची ही संस्था आपण या कामासाठी निवडली. आणि ते निष्पक्षपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते काम करतील, त्यांनी ते करावं. हा एक मुद्दा झाला निवडणुकीचा. त्याच्यासाठी करणारा सगळं स्पेडवर्क आम्ही केलेलं आहे. मला कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घ्यायचं नाही, फक्त आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेला आमची SGM असते त्या वेळेला 2-3 दिवस आधी काही ना काहीतरी येत असतं. मी आवर्जून सांगतो की त्या प्रत्येक गोष्टीचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मला त्या पोस्ट टाकणाऱ्या यांना मला म्हणजे जे माझे मित्र आहेत, माझे जे बंधू आहेत, त्यांनाही मला विनंती करायची आहे. खरं तर मी हे माझं शॉर्टकमिंग समजतो की आय एम नॉट आउटरीचिंग टू देम. माझा प्रयत्न आहे, परंतु काही जणांना माझी ॲलर्जी आहे, त्यामुळे ते पोचणं होऊ शकत नाही. माफ करा, मी खूप पोचायचा प्रयत्न करतोय, परंतु मला पोचलं दिलं जात नाही. एक त्यांनी असं पण एका ठिकाणी टाकलं की काहीतरी 15-20 जणांची नावं टाकली आणि आम्ही आमचं पॅनल वगैरे तयार केलं. व्हेरी गुड. लोकशाहीचा प्राण आहे, इलेक्शन झाल्याच पाहिजे. इलेक्शन हा लोकशाहीचा प्राण आहे. परंतु वाय 15-20? मी तर असं म्हणतो की बाकीचे जे 55 लोक आहेत, 58 लोक आहेत, त्याबरोबर
आणखीन ह्या 20 लोकांची सुद्धा जोडणी झाली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित विचार केला पाहिजे. एका न्यू नॉर्मलमध्ये आपण जात आहोत. मी आवर्जून सांगतोय की अत्यंत जबाबदारीचं काम आहे. कुठल्याही प्रकारचा आतताईपणा करू नका, कुठल्याही प्रकारचा एकांगी विचार करू नका, सर्वंकष विचार करा. काम करणारे सगळेजण आपलेच आहेत आणि तुम्ही सुद्धा आपलेच आहात. तुम्ही सुद्धा कोणी बाहेरचे नाही आहात. मला विनंती करायची आहे की आपण सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे. किंवा रिडेव्हलपमेंटचं काम एवढं मोठं चॅलेंजिंग आहे की त्याच्यामध्ये बाहेरची आव्हानं खूप मोठी आहेत. बाहेरची आव्हानं स्वीकारण्यासाठी मला इथले 75 लोक एकत्र असेल तरच ते शक्य आहे. निवडणूक होईल, निवडणूक होऊन जाईल, कुठला तरी मंडळ येईल. आय एम नॉट आउरी ऑफ एनी पर्सन. माझ्या जागी दुसरा कुणीही बसला तरी मी असं म्हणणार नाही की काय झालं, माझा पराभव झाला का. नो नो. या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं काम आपल्याला करण्यासाठी ज्या कोणत्या योग्य व्यक्ती असतील त्या योग्य व्यक्ती या ठिकाणी येतील याचं भान मी सर्वसामान्य सभासदांना आवाहन करतो की याचं भान सर्वांनी ठेवून आपल्या रिडेव्हलपमेंटला व्यवस्थितपणे न्याय देणाऱ्या आणि आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त लाभ पाडणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं काम करण्यासाठी आपण या ठिकाणी आणावं. त्या प्रकारचं माझं आव्हान आहे. दुसरं एक माझं नम्र विनंती आहे की निगेटिव्हिजम सोड, कुठल्याही बाबतीतला, आणि अविश्वास सोड. जसा आज काही निमित्तानं काही व्यक्ती आमच्यावर जर अविश्वास व्यक्त करत असतील तर द सेम मे रिपीट वेन यू विल बी देअर. थिंक ऑफ दॅट. ही अविश्वासाची चक्र आपल्याला चालवायची नाही, ती थांबवा. संशयाची चक्र थांबवा. कुठल्याही प्रकारची अनट्रान्सपरन्सी आमच्याकडे नाही आहे. ट्रान्सपरन्सी, प्रत्येक गोष्ट आम्ही मिटिंगमध्ये करतो, मिटिंगमध्ये सगळ्यांचे विचार घेतो आणि त्याच्यानंतर पुढे जातो. एवढ्या मिटिंगा 1 वर्षाच्या काळामध्ये, साहेब आम्हाला सांगतो, 1 वर्षाच्या काळामध्ये माझ्या जवळपास काहीतरी 20 ते 22 मिटिंग झालेल्या आहेत, SGM झालेले आहेत. आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कुठलाही निर्णय, विशेषतः रिडेव्हलपमेंटचा कुठलाही निर्णय हा SGM मध्येच होतो. तो कुठल्याही एका दुसऱ्या व्यक्तीच्या संचालनाने होणार नाही. या सगळ्या गोष्टी मी आता एक प्रास्ताविक म्हणून बोलतोय. खरं तर आजचा विषय निवडणूक आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपली ऑप्शन्स वगैरे पुढच्या काळामध्ये आपल्याला द्यायचे आहे, त्यावेळेला सुद्धा अगदी अनबायस, कुठल्याही प्रकारचा किंतु मनात न ठेवता तुम्ही द्या. निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपल्याला मतदार म्हणून मतदान करायचं आहे, मी तर माझ्या बाजूनं कुणाचा, माझा किंवा कुणाचाही प्रचार करणार नाही. कुठलेही मुद्दे मी मांडणार नाही. जे आहे ते स्पष्ट आहे. पॅनल करायचे असतील, पुढच्या काळामध्ये काय व्हायचं असेल त्याचा सूर्यवंशी सर आपल्याला सगळं व्यवस्थित सांगतील. कायद्याच्या बाबतीतल्या सगळ्या बाबींची पूर्तता करण्याची जी जबाबदारी आहे, इथे मी तुम्हाला ग्वाही देतो की इथे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कायद्याचे जे काही पैलू आहे त्या सगळ्याच पैलूंचा निवडणुकीच्या संदर्भातला इथे विचार केला जाईल आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. इन द मीन टाईम हे पण सांगण्यात आलेलं आहे, स्वतः सूर्यवंशी साहेब सुद्धा सांगतील की इन द मीन टाईम जेव्हा निवडणुका चालू असतील त्यावेळेस हे जे काही इथलं जे कार्यकारी मंडळ असेल, प्रामुख्यानं ज्याला स्टॅच्युटरी ज्याला अधिकार आहे असं जे कार्यकारी मंडळ असतं ते अध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि चिटणीस अशा तिघांचं असतं. या तिघांची आता काळजीवाहू म्हणून हे जिम्मेदारी असेल आणि कुठल्याही प्रकारचे मटेरियल डिसिजन्स अदर दॅन मेंटेनन्स कुठलेही डिसिजन घेतले जाणार नाही. ती जी कायद्याची जी बाजू आहे ती सगळी आम्ही इथे सांभाळतो आहोत. हे आम्ही सांगत आलो. हे काय आज कुठेतरी आलं म्हणून नाहीये, हे आमच्या रक्तात आहे. मी स्वतः एका बँकेचा CEO होतो, त्याच्या आधी एका बँकेचा मोठा DGM होतो आणि DLT पासून ते NCLT पर्यंत मी केसेस लढवलेले आहेत. त्यामुळे काय कायदा आहे, कायद्यामधल्या तरतुदी काय आहे, व्हॉट इज द लोकस स्टँडिंग, कुठल्या पद्धतीचं इन्सिडन्स ऑफ द हे असतं, ॲक्शनेबल क्लेम काय असतात, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्यामुळं मी त्याला इग्नोर करणार नाही. आमच्याबरोबर असणारे पांढरे साहेब आहेत, हंडे साहेब आहेत आणि आमचे सातव साहेब आहेत, अन्य सगळे मंडळी मॅडम आहेत आमच्याबरोबर. या सर्वांबरोबर आज इथे नाही आहेत त्या मेनन मॅडम पण आहेत. या सर्वांचा एका दिशेने प्रवास चालू आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे. कुठल्याही प्रकारचा ज्याला काय म्हणता एक प्रकारचा म्हणजे आतताईपणा आपण करू नका. भाषेमध्ये नम्रता असू द्या. आपल्याकडे लोक बघतायत. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तरुण पिढीनं पुढचं काम घ्यायचं आहे. तरुण पिढी
आणि जुन्या पिढीचा अनुभव, जुन्या पिढीमध्ये जी एक संयमता असते, जी शांतता असते ती, आणि तरुण पिढीचं धडाकेबाजपणा जो असतो, त्या दोन्हीचं संमिलन करून आपण पुढे जाऊया. ऑप्शन कोणतं येईल ते मेजॉरिटीचं ज्याचं येईल ते येईल, ते तिथे पण आपण लोकशाहीचाच रूल अप्लाय करू. एखादा जर म्हणत असेल की नाही आम्हाला 10 जणांना हेच पाहिजे आणि हेच झालं पाहिजे, म्हणतायत लोक, नाही आम्ही याच्या पलीकडे जाणार नाही, परंतु ते सगळ्यांना बंधनकारक आहे. हा पुढचा विषय आहे. या सर्व गोष्टींचा मी इथे उहापोह करतो. पुनश्च एकदा सर्वांना मी आता इथून पुढच्या एका नवीन नॉर्मलकडे आपण जातो आहोत, न्यू नॉर्मलकडे जातो आहोत. या न्यू नॉर्मलमध्ये जाताना आणखीन एक मुद्दा मी लिहून आणलेला होता, तोच शेवटी राहतोय की आपल्याकडे चिंता करण्यासारखी जर परिस्थिती कोणती असेल तर ती इंटरपर्सनल रिलेशनशिप. 75 जणांची मी बघितलंय, मी गेला अत्यंत दुःख वाटतं की शेजारचा माणूस शेजारचा द्वेष करतो. त्याला काही थोडंसं चांगलं मिळालं की दुसरा माणूस त्याचा शेजारी थोडासा ते हे होतो. मला समजत नाही काय करायचं. कुणीतरी याचं नसणारच आहे ना, आपल्यापैकीच कुणीतरी आहे. मला कधीही खंत वाटणार नाही. पूर्वीच्या कमिटीने जर हे सगळं काम केलं असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं, त्याच्याही पूर्वीच्या कमिटीने केलं असतं तर मी कौतुक केलं असतं. काम कुणी करावं याला मतलब नाही, काम होणं महत्वाचं आहे. आणि काम होत असताना ते जास्तीत जास्त लाभाचं काम झालं पाहिजे. जे काही पर्याय समोर येत आहेत त्या पर्यायाचा अत्यंत शांतपणाने विचार करा. कुठल्याही प्रचारामध्ये, कुठल्याही एक प्रकारच्या एकांगी विचारामध्ये जाऊ नका, संशय मनात ठेवू नका. आपण पूर्ण विचार करा आणि आपल्याला असं वाटलं की हा पर्याय बरोबर आहे, तो पर्याय तुम्ही निवडा आणि त्या पर्यायाच्या बरोबर आपण चला. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर मेंटेन द युनिटी. मला काहीही झालं तरी 75 लोक एका पेजवर पाहिजे. मतभेद असतील परंतु सगळ्या गोष्टींचा निर्णय एका विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेमध्ये झाल्यानंतर आता हे काय झालं असं न म्हणता आपण सगळ्यांनी सहभागी होऊन काम करूया. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं हे छोटेखानी उद्बोधन जे आहे ते या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या 30-32 वर्षामध्ये न घडणारी घटना आपल्याकडे घडणार आहे ती म्हणजे निवडणूक, आणि त्याचाच अनुभव आपल्याला नाविन्यपूर्ण येणार आहे. परंतु ती निवडणूक का घ्यावी लागते यामागची थोडीशी पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी सुदर्शनजी वानखेडे साहेबांना विनंती करेल की कृपया आपण थोडक्यात पार्श्वभूमी मांडावी. आय वुड लाईक टू करेक्ट ही निवडणूक काय घ्यावी लागते याच्यापेक्षा आपल्या सोसायटीमध्ये पूर्वीच्या मंडळाने ज्या पद्धतीने काम केलं त्याच्यात काय काय घडलं आणि निवडणुकीकडे कशी आपली वाटचाल झाली त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणून पूर्वीच्या सोसायटीचे सेक्रेटरी वानखेडे आपल्यासमोर बोलतील. उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर असलेले चेअरमन सर, सेक्रेटरी मॅडम, कोषाध्यक्ष सर आणि उपस्थित सर्व मॅनेजमेंट कमिटीचे अधिकारी, त्यासोबत सभासद बंधू आणि भगिनींनी, आज जो विषय आलेला आहे या विषयामागची जी पार्श्वभूमी आहे ती जवळपास 1 ते 2-3 वर्षातली आहे. अगदी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2019 साली म्हणजे 2019 साली पण इलेक्शनचा हा इरा चालू होता, पण 2019 साली एक जर सर्क्युलर आलंय त्याच्यात 250पेक्षा कमी सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक जी अधिसूचना दिली होती की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जनरल बॉडी मिटिंगमध्येच तुम्ही इलेक्शन्स घेऊन, कारण याचा जो खर्च आहे तो छोट्या सोसायट्यांना परवडण्यासारखा नसतो, म्हणून तुम्ही ती सोसायटीमध्ये 250 लोकांच्या याच्यामध्ये तुम्ही कमिटी स्थापित करण्यासाठी त्यांना एक्झम्पशन देण्यात आलं, जे सरांनी सांगितले की SCCA स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी. त्यानंतर 2019 साली याच्यामध्ये पुन्हा अमेंडमेंट करण्यात आल्या. 2019 साली अमेंडमेंट करण्यात आल्यानंतर त्याच्यासाठी थोडीशी पुन्हा 250 सोसायटीच्या खालच्या लोकांसाठी इन्क्लूड करण्यासाठी जी काही अधिसूचना आली 2019 नंतर, त्यानंतर इमिजिएटली कोविड आला. कोविड आल्यानंतर 2021च्या दरम्यान, कोविडच्याच दरम्यान पुन्हा अजून एक अधिसूचना आली आणि सप्टेंबर 2021मध्ये सरकारने अगदी छोट्या सोसायटींसाठी सुद्धा इलेक्शन कमिटीची जी प्रोसेस आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठी सांगितली. या दरम्यान कोविड काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या AGM किंवा मीटिंग्स आणि कोविड प्रोटोकॉल्स असल्यामुळे आपल्या कुठल्या मीटिंग्स तशा पाहिल्या तरी एकत्रितपणे होऊ शकल्या नाही, पण त्याची वारंवार सोसायटीचे जे कामकाज चालू होते ते त्यावेळेसच्या कमिटी लोकांनी व्यवस्थितपणे
समोर सरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2021च्या दरम्यान आपले पूर्व श्रमीचे जाधव सर, सेक्रेटरी जाधव सर यांचं निधन झालं, दुःखद निधन झालं. त्यानंतर ही जबाबदारी सेक्रेटरी म्हणून मला कोविडच्या याच्यामध्येच मला बोलून ती देण्यात आलेली होती. त्यासाठी सुद्धा एक छोटासा प्रस्ताव मांडून त्याची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. तर 2021 नंतर सुद्धा हा विषय त्यावेळेसच्या कमिटीमध्ये, चालू कमिटीमध्ये हा चर्चेला जाऊ शकतो की कधी ना कधी सोसायटीला पुढील काळामध्ये, जसं सोसायटी रिडेव्हलपमेंट आहे आणि पुढील काळामध्ये इलेक्शनच्या प्रोसेसला सामोरं जाऊ शकते, समोर जावं लागेल, या बाबतीची पूर्णपणे थोडीफार कल्पना होती. पण जसं सरांनी सुद्धा सांगितले की सरकारी कामांमध्ये 4 ऑफिसेसचे गोष्टी फॉलोअप घेतल्याशिवाय आणि तिथं जाऊन म्हणजे पायतान झिजवल्याशिवाय तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कल्पना येत नाही. त्या पद्धतीची कल्पना आजही सर्वांना आलेली असेलच, जे सरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 2023 साली ज्या दिवशी आमचा कार्यकाळ संपला त्यावेळेस सुद्धा AGM मध्ये सर्व सभासदांच्या उपस्थितीने आजची कमिटी तुमच्या समोर बसलेली आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की आपल्या सोसायटीमध्ये AGMची लोक किती जण हजर राहतात आणि किती जण अब्सेंट राहतात. हा सर्वजणांना आहे, तो काही चर्चेचा विषय नाही आहे. पण त्यामधून आत्ताची जी कमिटी आहे त्यांनी आम्ही दिलेल्या विषयावरती अत्यंत प्रभावीपणे आणि मेहनतीने गेल्या 2 वर्षामध्ये काम करून आजचा हा दिवस आपल्या समोर मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांची नक्कीच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांच्या मेहनतीला दाद देण्यासारखी आहे. मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे किंवा आत्मविश्वास आहे की येणारी आणि या कमिटीने माझ्या दिलेल्या प्रस्तावाला न्याय म्हणून आजचा दिवस समोर दिलेला आहे आपल्या सर्व सोसायटीच्या. ही खरोखरी म्हणजे उपलब्धता आणि अभिनंदनस्पद असंच म्हणावं लागेल की त्यांनी या बाबतीमध्ये जे काही पावलं उचललेले आहेत त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. या व्यतिरिक्त पुढील बोलतो मॅडम. थँक्यू सर. यानंतर आजच्या आपल्या मीटिंगचा मेन जो गाभा आहे तिकडे आपण वळणार आहोत. आजच्या आपल्या AGMसाठी आपले प्रमुख पाहुणे माननीय शंकरजी सूर्यवंशी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करेन की इथून पुढे आपण मार्गदर्शन करा. आणि सर्व व्यवस्थापन मंडळाला माझी विनंती असेल की आपण खाली स्थानापन्न व्हायचं आहे. नमस्कार, सुप्रभात. अर्धा पाऊण तास सेशन चालणार आहे त्यामुळं उभा राहत नाही, तुमच्यासारख्याच बसून बोलतो. आजचा जो आपला निवडणुकीचा विषय आहे तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या पुणे शहरात म्हणा सहकारी गृहयोजना संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया जी चालू होते, तर ही निवडणुकीची प्रक्रिया चालू होत असताना कित्येक सोसायट्यांमध्ये डायरेक्टली निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला जातो, चालू करणार आहोत सांगितलं जातं आणि त्यानुसार निवडणूक चालू केली जाते. पण ज्या व्यक्ती सोसायट्यांचा अभ्यास करतात, त्यांना माहिती आहे, थोडा चालाक्ष आहे, बायलॉज वाचलाय, त्यांना हे माहिती असतं की कुणी उभं राहायचं कुणी उभं राहायचं नाहीये. त्यामुळे त्या व्यक्ती त्याच्यामध्ये जरा जाणकार असतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो. पण आज मी हे तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतो की आज आमची जी पुण्यामध्ये थोडक्यात माझी ओळख पण देतो. माझं नाव शंकर रुक्मिणी औदुंबर सूर्यवंशी. सोसायटी प्लस नावाची आमची संस्था आहे जी गेली 37 वर्ष मी सहकारामध्येच काम करतोय आणि 37 वर्षामध्ये आज आमची संस्था पुण्यामध्ये प्रेस्टिज पॉईंट कमर्शियल कॉम्प्लेक्स, जे पुण्यातले CAचे क्लासेस मोठे, तिथं आपलं ऑफिस आहे 4000 स्क्वेअर फूटचं. 8 आम्ही कोर मेंबर आहोत आणि 25 जणांची आमची टीम पूर्ण
तर असं हे एकूण कामकाज आमचं बघणारी व्यक्ती जवळजवळ 32 लोकांचं व्यक्ती आम्ही कामकाज बघतो. याच्यामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन करून देणं, स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशन करून देणं, सोसायटीचं अकाउंटिंग करून देणं, ऑडिटिंग करून देणं, सोसायटीला लागणारी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी जी आहे ॲज पर बायलॉ मार्गदर्शन ते सगळं प्रोव्हाइड करणं, सोसायटीचं कन्व्हिन्स डीम कन्व्हिन्स करणं, सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करता लागणारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणं, टॅक्सेशनच्या सुविधा, असं अंडर वन रूफ हाऊसिंगच्या सर्व सुविधा आम्ही गेली 37 वर्ष या पुण्यातल्या संस्थांना येतो आणि आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो. तर असं थोडक्यात आमच्या संस्थेचा परिचय आहे. आता तुमच्या इथं आजची जी सभा आपण कॉल केली ती याच कारणाने की निवडणूक नेमकी कशी असणार हे कोणाला माहीत नाही. त्याच्यामुळं त्या निवडणुकीत काय काय गोष्टींची काळजी तुम्ही लोकांनी घ्यायची ती मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता आपल्या संस्थेची सभासद संख्या जी आहे ती 75 आहे. 75 सभासद संख्येसाठी आपल्याला 11 जणांची व्यवस्थापक समिती निवडायची आहे. 11 जणांची व्यवस्थापक समिती. या 11 जणांच्या व्यवस्थापक समितीमध्ये कॅटेगरी आहेत, म्हणजे गट आहेत. सर्वसाधारण गटाकरता 6 जागा आहेत. सर्वसाधारण गटाकरता 6 जागा. दुसरा गट जो आहे तो राखीव गट. राखीव गटामध्ये बायफर्केशन असेल. 2 जागा आहेत त्या महिलांकरता राखीव आहेत. उरलेल्या 3 मध्ये एक SC ST, एक VJNT SPC आणि एक OBC, असं जनरल कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी. 6 आणि 5 11. 11 जणांची कमिटी आपली असणार आहे. त्याच्याकरता आपल्याला निवडणूक प्रक्रिया चालू करायची. आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण उभं राहू शकते आणि कोण उभं राहू शकत नाही हे तुम्हाला मी पहिलं सांगतो. आता पहिली बाब आहे, जी व्यक्तीचं नाव इंडेक्स 2 ला पहिलं आहे, ज्या व्यक्तीचं नाव इंडेक्स 2 ला पहिलं आहे ती व्यक्ती संस्थेची निवडणूक लढवू शकते, कारण ती संस्थेची मूळ सभासद आहे. आणि ती व्यक्ती संस्थेची मूळ सभासद म्हणून गणली जाईल. आणि त्याच्यामध्ये समजा दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे इंडेक्स 2 ला दुसरं नाव एखाद्या व्यक्तीचं आहे किंवा कुटुंबातल्या इतर व्यक्तीचं नाव नाही आहे, पण ज्याचं नाव इंडेक्स 2 ला दुसरं, तिसरं, चौथं असेल तर ती व्यक्ती जॉईंट मेंबर म्हणून गणली जाते. जॉईंट मेंबर, सहसभासद. तिसरं आहे असोसिएट मेंबर, म्हणजे इंडेक्स 2 ला नाव नाहीये परंतु कुटुंबामधले आहे, आई वडिलांच्या व्यतिरिक्त मुलं मुली त्यांची आहे, त्यांचं नाव इंडेक्स 2 ला नाहीये पण त्यांना कमिटीवर यायचं असेल तर त्यांना आपण असोसिएट मेंबर आपण संबोधतो. चौथं आहे मूळ सभासद एक्सपायर झाला आहे आणि तो एक्सपायर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या वारसांनी त्यांच्या नावावर शेअर ट्रान्सफर करून घेतलेले नाहीये तर त्यांच्या एकूण वारसांपैकी कोणातरी एका व्यक्तीला ते अधिकार दिले जातात. त्या व्यक्तीला म्हणतात प्रोव्हिजनल मेंबर, म्हणजे तात्पुरता सदस्य. मूळ मेंबर, ओरिजिनल मेंबर ज्याला अधिकार आहे, त्याच्यानंतर जॉईंट मेंबर म्हणजे सहसभासद, असोसिएट मेंबर सहयोगी सभासद, प्रोव्हिजनल मेंबर तात्पुरता सदस्य. या तिघांना कोणाला तरी जर शेअर ट्रान्सफर राईट्स द्यायचे असतील निवडणुकीचे तर तात्पुरत्या सदस्याचे सोडून जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबरला A5 हा असोसिएट मेंबरचा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे मूळ सभासदांनी आणि असोसिएट मेंबरनी. त्याच्यानंतर कमिटीवर काम करायला यायचं असेल तर मूळ सभासदाचं अंडरटेकिंग 10A हे भरून दिलं गेलं पाहिजे. आणि मग त्याला मंत्री मीटिंगमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर हे जे 4 व्यक्ती सांगितलं की मूळ मेंबर, सहसभासद, सहयोगी सभासद आणि प्रोव्हिजनल मेंबर, या चौघांपैकी कोणीतरी एक व्यक्ती त्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करू शकते. एका टेनामेंटचा, एका सदनिकेचा, एका फ्लॅटचा, म्हणजे एका फ्लॅटमधून कोणीतरी एक व्यक्ती होऊ शकते या 4 पैकी. आता आपल्या इथं जी तुमच्या समितीबरोबर चर्चा झाली त्याच्यामध्ये असं कळालं की तुमच्या इथं 30 वर्षामध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन झाल्या, म्हणजे पहिला फ्लॅट A चा होता, नंतर B चा झाला, नंतर C चा झाला, D चा झाला, आता D एक्सपायर झालाय. तर या केसमध्ये पेपर वर्क केलेलं आहे की नाही मला माहित नाहीये, ते एकदा चेक करावं लागणार आहे. कारण ॲज पर बायलॉ नंबर 38 हक्क सोड, रिलीज डीड, त्याच्यानंतर गिफ्ट डीड आणि रेग्युलर विक्री याच्याकरता 38 आणि मयत वारस नोंदी करता बायलॉ नंबर 34 नुसार जर अशा काही ट्रान्झॅक्शन झाले असतील तर त्याच्याकरता तुम्हाला नावात बदल करण्याकरता शेअर ट्रान्सफर सेट भरून द्यावा लागतो, ज्याच्यावर 38 नुसार घेणार दोघांच्या सह्या. मयत वारस नोंदीमध्ये त्यांच्या वारसांचे काही फॉर्म्स असतात
ते दिल्यानंतर त्याला मंथली मीटिंगमध्ये मंजुरी दिली जाते आणि मग त्या व्यक्तीचं नाव आपण इन्क्लूड करू शकतो. तर या बाबी करता आणि A5 आणि 10A जे तुम्हाला जर अधिकार बदलायचे असतील तर कुटुंबातल्या व्यक्तींचे, मिस्टरांना आत्ता आधी वेळ नाहीये म्हणून त्यांनी मिसेसला अधिकार द्यायचा असेल तर A5 10A हा द्यावा लागेल. दोघांनाही वेळ नाहीये, मुलाला किंवा मुलीला अधिकार द्यायचे तर त्या दोघांपैकी कोणीतरी एकाने असोसिएट मेंबरचा फॉर्म भरला पाहिजे. 10A कमिटीवर यायचं असेल तर अंडरटेकिंग हे दिलं पाहिजे. 100 रुपये प्रवेश फी दिली पाहिजे. आणि जे मयत वारस नोंदीसाठी सभासद एक्सपायर झालाय परंतु नावावर केलेलं नाहीये तर त्या केसमध्ये त्यांच्या कुटुंबातले एकूण जेवढे माणसं आहेत ना त्या प्रत्येकाने एक ऍप्लिकेशन करायचं त्यांनी. त्याच्यामध्ये आमच्या संस्थे या सदनिकेचे सभासद सो अँड सो यांचे दुःखनिर्णय झाले असून आम्ही अजून वारस नोंद केली नाही तरी आमच्या या 4 व्यक्तींपैकी या व्यक्तीला आम्ही प्रोव्हिजन मेंबर म्हणून जाहीर करत आहोत. किंवा आता आपण जो कालावधी देणार आहे 7 दिवसांचा 10 दिवसांचा तुम्ही सांगायचं त्यानुसार आपण देतो. त्याच्यामध्ये जे मी सांगितलं की ज्यांचे शेअर ट्रान्सफर करायचे राहिले त्यांनी ट्रान्सफरचे फॉर्म तयार करून घ्यायचे, त्याशिवाय अधिकार प्राप्त होणार नाहीत. तसंच A5 10A तेही आता भरून द्यायचे. मयत वारस नोंदीचे कोणाचे केसेस असतील तर त्यांनी सुद्धा ते फॉर्म जर आता भरून दिले तर त्यांचं नाव डायरेक्टली ट्रान्सफर होऊ शकते. मग तिथं प्रोव्हिजनल मेंबरला फक्त आणि फक्त मतदान करण्याचा अधिकार आहे, त्याला उभं राहण्याचा अधिकार नाही. एक एक गोष्टी आपण क्लिअर करू. तुमच्या शंका असतील तर तुम्ही लगेच विचारलं तरी चालते. ही गोष्ट क्लिअर झाली तुमची. आता नावात बदल करण्यासाठी तुम्हाला 10 दिवस द्यायचे. ज्यांचं कोणाचं विक्री झालंय, गिफ्ट डीड झालंय, रिलीज डीड झालंय, सभासद एक्सपायर झाले त्यांनी तुमची नावं चेंज करून घ्या. यात काही शंका वाटली माझा नंबर ग्रुपला शेअर करायला सांगतो, मला फोन करा, तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो. कारण प्रत्येकाची केस ही वेगळी असणार आहे. हा पहिली बाब क्लिअर आहे. ठीक आहे. सेकंड, आता याच्यामध्ये आपण सांगत होतो की कोण उभं राहू शकते आणि कोण उभं राहू शकत नाही. जो सभासद थकबाकीदार आहे त्याला संस्थेने नोटीस पाठवलेली आहे थकबाकीची वसुली की बाबा तुम्ही थकबाकी भरा. तर ती व्यक्ती थकबाकीदार जी आहे तिला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार नाही. त्याला फक्त आणि फक्त मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सही सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला करायची नाही. जर केली तर ज्याला सही केली त्या व्यक्तीचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे थकबाकीमध्ये 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, 10,000 असेल, 1 लाख असेल, रुपये जरी असेल तरी थकबाकी संस्थेचं पत्र गेलं असेल तर ती व्यक्ती थकबाकीदार म्हणून राहील. 1 2 आहे सप्टेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल एखाद्या व्यक्तीला, तिसरं अपत्य, तर ती व्यक्ती निवडणुकीच्या कामकाजामध्ये सहभाग म्हणजे उभं राहू शकणार नाही. 3 इथं राहणारी व्यक्ती म्हणजे सभासद व्यक्ती ही समजा याच आपल्या इमारतीमध्ये रिअल इस्टेटचा बिझनेस करते. फ्लॅट विक्री देणं घेणं, त्याच्यानंतर फ्लॅट भाड्याने देणं घेणं. आणि ते समजा मी फ्लॅट माझा भाड्याने दिला आहे आणि एक्स व्यक्तीने माझ्याकडनं कमिशन घेतले, ती कमिशनची पावती आहे, पुरावा आहे आणि ती व्यक्ती इलेक्शनला उभी राहिली तर त्या व्यक्तीचा अर्ज बाद होऊ शकतो. तिसरं, मी माझा फ्लॅट भाड्याने दिलाय परंतु संस्थेला इंटिमेशन दिलेलं नाही. पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, भाडे करारपत्र आणि एक ऍप्लिकेशन की माझा फ्लॅट मी या व्यक्तीला भाड्याने दिला आहे आणि सगळी कागदोपत्री तरतूद मी पूर्ण केलेली आहे, त्याला संस्थेच्या मंथली मीटिंगमध्ये मंजुरी दिली असेल तर इथं न राहणारी व्यक्ती बाहेर जरी राहत असेल तरी या सगळ्या फॉर्म्युले जर पूर्ण केल्या असतील तर ती निवडणुकीला उभा राहू शकते. आणि जर नसेल केलेलं आहे तर ती व्यक्ती पडू शकते, उभा राहू शकते आणि इलेक्शनमध्ये ते काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. 5वां आहे, ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये सहकार खात्यामध्ये काही प्रकरण न्यायप्रविष्ट असेल, सहकारातलं इतर नाही, सहकारातलं न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर ती व्यक्ती निवडणुकीच्या उभं राहू शकणार नाही. आता या गोष्टी तुम्हाला माहित नाहीये पण एखाद्या व्यक्तीला माहिती असतील आणि त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्या ऑब्जेक्शन जो कोणी घेईल, 3 मुलांच्या बाबतीतलं ऑब्जेक्शन असेल, फ्लॅट भाड्याने देणं घेणं व्यवहार करण्याचा असेल किंवा सहकारातला असेल तर जी व्यक्ती ऑब्जेक्शन घेईल त्या व्यक्तीने त्याचे पुरावे त्याच्या ऑब्जेक्शनच्या अर्जासहित दिले गेले पाहिजेत तर ते ऑब्जेक्शन व्हॅलिड धरलं जातं. फक्त अर्ज दिल्यानंतर ऑब्जेक्शन व्हॅलिड धरलं जाणार नाही, ही तरतूद आहे. हा पाठ कळाला? याच्यात कोणाला काही शंका?
नाही. आता आपण पहिलं सांगितलं की तुम्हाला उमेदवाराचे अधिकार बदलायचे असतील तर ते बदलून घेणं. दुसरं आहे कोण उभा राहू शकत नाही, उभा राहू कोण शकते ते, किंवा ज्याचं नाव उमेदवार फायनल वोटर लिस्टला ज्याचं नाव येणार आहे. आता आपण सुरुवात करतोय. पहिली तुमची नुसती लिस्ट लागणार. त्या लिस्टमध्ये आपण सांगणार की ज्यांना नावात बदल करून घ्यायचे, गिफ्ट डीड वगैरे सो अँड सो, प्रत्येक गोष्टीचं आपण हे लावणार आहे, माहिती पत्रक लावणार आहे तुमच्या नोटीस बोर्डवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं जाणार आहे. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेमचा प्रश्न नाही. आणि हे सगळे चेंजेस झाल्यानंतर मग 10 दिवसानंतर प्रारूप मतदार यादी लावली जाते. त्याच्यामध्ये माझं नाव फ्लॅट आहे परंतु माझ्या मिसेसचं नाव लावलं गेले तर एक्स पर्सननी ऑब्जेक्शन घेतलं, किंवा असं जे काही नावासंदर्भात तुम्हाला एखाद्याविषयी नावाच्या सभासदाच्या नावाविषयी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यासाठी आपण प्रारूप मतदार यादी लावली. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आपली अंतिम मतदार यादी फायनल होते. अंतिम मतदार यादीमध्ये ज्याचं नाव असेल त्यालाच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल, इतर कोणालाही होता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं अर्ज भरताना अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे आणि तो अंतिम मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आहेत ती नावले पाहिजे. नाही तर काय माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आता समजा एक्स पर्सन आहेत, मला वाटलं हा माणूस सभासद आहे, मी नाव लिहिलं आणि सूचकानुमोदन दिलं, पण फायनल यादीला बघितलं तर नाव होतं मिस्टरांचं. मग प्रॉब्लेम वगैरे झाला, अर्ज बाद होऊन झाला तुमचा. तर हे झालं. 11व्या दिवशी आपण फायनल मतदार यादी जेव्हा लावतो त्यावेळेस निवडणुकीचा प्रोग्रामही लावतो. तो निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केल्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे 12व्या दिवशी अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकृती ही तुमच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये इथं केली जाईल. त्याला एक ठराविक 1 तासभर दिला जाईल. अर्ज वाटप अर्ज स्वीकृती 12 ते 16 म्हणजे 5 दिवस फक्त. हे उदाहरणार्थ दिवस सांगतोय मी. 1 तारखेला आपण जर प्रारूप लावली तर 10ला संपलं, 11ला अंतिम मतदार यादी निवडणुकीचा प्रोग्राम लावला, 12 ते 16 हे तुमचं अर्ज वाटप अर्ज स्वीकृती. अर्ज भरताना जनरल कॅटेगरीच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना त्यांचा अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आधार कार्ड पॅन कार्डची एक झेरॉक्स, एक फोटो द्यायचा आहे आणि निवडणूक अनामत रक्कम 500 रुपये द्यायची, जी त्यांना निवडणूक संपल्यानंतर त्या आदेशानुसार परत दिली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया कशी होती त्याच्यानंतर जे कॅटेगरीमध्ये महिला राखीव त्यांना काही वेगळं द्यायची गरज नाहीये. रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे आहेत त्यांना रिझर्व्हमध्येही अर्ज भरता येईल, जनरलमध्येही भरता येईल. पण जनरल कॅटेगरीमधले जे आहेत त्यांना फक्त जनरलमध्येच अर्ज भरता येणार आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये SC ST VJT SBC आणि OBC या 3 व्यक्तींपैकी जे कोणी अर्ज भरणार असतील तर त्यांना जातीचा दाखला त्याच्यासोबत जोडणं बंधनकारक आहे. कॅटेगरीमधून अर्ज भरत असाल तर, आणि तो महाराष्ट्र राज्यामधला दाखला पाहिजे, हे बंधनकारक आहे. तर आता या क्रायटेरियानुसार 5 दिवसामध्ये अर्ज घेतले, अर्ज परत दिले. 17व्या दिवशी अर्जाची छाननी केली जाते. अर्जांची छाननी करत असताना हे तुम्हाला क्रायटेरिया सांगितले त्यानुसार सर्व बाबी चेक करून सभासद आहे का, थकबाकीमध्ये जी संस्थेने लिहिली त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे का, त्याला नोटीस पाठवली आहे का, या सगळ्या बाबी बघितल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग छाननी करून जे काही अर्ज आले त्यातले वैध किती आणि अवैध किती म्हणजे व्हॅलिड इनव्हॅलिड अर्ज हे जाहीर केले जातात. ही सगळी कागदपत्र तयार करून देण्याचं काम आमचं आहे. प्रदर्शन करायचं काम संस्थेच्या कमिटीकडे असतं, ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं ते काम तुमच्या ग्रुपमध्ये आम्ही नसतो आणि तुमच्या नोटीस बोर्डवर लावायचं. त्याच्यानंतर या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली मला फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि काय होतं की बरेच वेळा कमिटीला फोन केला, कमिटीने मला विचारलं, मी यांना सांगितलं, यांनी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये शब्द कुठेतरी कमी जास्त होऊ शकतात आणि मग ते ॲलिगेशन्स होऊ नयेत म्हणून माझा नंबर घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे 17 दिवशी आपण केलं, छाननी केली. छाननीनंतर 15 दिवस आपल्याला अर्ज माघारी करता थांबावंच लागतं. आता अर्ज माघारीच्या 33व्या दिवशी म्हणजे 17 आणि 15 32 33व्या दिवशी आपल्याला असं आढळलंय आपल्याकडे अर्ज आलेले आहेत 20. जनरल कॅटेगरी करता 12 आणि इतर प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3-3, 2-2 आलेले आहेत. म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी इलेक्शन लागणार आहे. पण या 15 दिवसांमध्ये जर कोणी माघार घेतलं आणि 11 जणांचं जे आपल्याला सांगितलं त्यानुसार जर तेवढंच अर्ज राहिले तर आपल्याला इलेक्शन करण्याची गरज पडणार नाही, म्हणजे मतदान करण्याची गरज पडणार नाही. परंतु मतदान प्रक्रियेमध्ये आपण सगळे आहोत. आणि जर अर्ज 20च्या 20 तसे राहिले, ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जनरलमध्ये 6च्या ऐवजी जास्त अर्ज तर होणार,
लेडीज रिझर्वमध्ये 2 पेक्षा जास्त होणार, SC ST VGNT SBC OBC मध्ये 1च्या पेक्षा जास्त अर्ज आहेत. तर या ठिकाणी निवडणूक होणार, म्हणजे मतदान होऊन तिथं निवडणूक होणार. हे जाहीर होईल 33व्या दिवशी. 33व्या दिवशी जे उमेदवार असतील, जे दिवस मी आता सांगतोय, छाननीचा दिवस, अर्ज माघारीनंतरचा पात्र उमेदवार यादी लावणे किंवा चिन्ह वाटप करण्याचा दिवस, या दिवशी त्या उमेदवारांनी सभेला जी काही वेळ दिली त्यावेळेस उपस्थित राहणं ही त्यांची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्याच्याकरता वेगळं कोणालाही बोलावून दिलं जात नाही. कार्यक्रम पत्रिका लावलेली असते, त्यानुसार त्यांनी यायचं आणि मग ते आल्यानंतर त्यांना चिन्ह वाटप केलं जातं. चिन्ह वाटप केल्यानंतर जर त्या व्यक्तींनी आधी तुम्ही चिन्ह लिहिलं असेल, तुम्हाला आधी चिन्ह सांगता येणार नाही, जे राष्ट्रीय चिन्ह आहेत आपली ती सोडून द्यायचे, त्या व्यतिरिक्त वेगळं तुम्ही दिलं आणि ते आमच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला ते त्या दिवशी दिलं जाईल. यादीमध्ये नसेल तर तुम्हाला आमची यादी दाखवली जाईल, त्याच्यातनं तुम्ही देऊ शकता. किंवा 2 गट झाले, 3 गट झाले, 4 गट झाले, तर त्या दिवशी ज्या गटाला तुम्हाला वेगळं पॅनल करायचंय त्या व्यक्तींनी तिथं स्वतः उपस्थित राहून 4, 5 जण, 8 जण, 10 जण जे असतील ते त्यांनी लिखित अर्ज द्यायचा आहे स्वहस्ताक्षरामध्ये की असं खालील आम्ही या व्यक्ती एक पॅनल करत आहोत आणि आम्हाला हे चिन्ह मिळावं. ते तुम्हाला चिन्ह दिलं जातं. ते चिन्ह दिल्यानंतर लगेच आमच्याकडे सगळे चिन्ह एक 10 सेट आम्ही आणलेले असतात. त्यातनं फाळून मोठी जे काही चिन्ह वाटप केले ते त्या व्यक्तींच्या अध्याक्षरानुसार ते चिन्ह लावलं जातं आणि ते त्या दिवशी प्रदर्शित केलं जातं. त्यानंतर प्रदर्शित केल्यानंतर मग 10 दिवस त्याच्यानंतर म्हणजे 33व्या दिवसानंतर 7 दिवस ते 15 दिवसांपैकी जो शनिवारी येईल, जो आपल्याला सुटेबल आहे तो आपण बघणार आणि त्या दिवशी मतदान होईल 2 तास. मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी होऊन तिथं निकाल जाहीर केला जातो आणि जर बिनविरोध कोणी निवडून आलेले असतील तर त्यांचाही निकाल त्याच दिवशी जाहीर केला जातो. मग या दिवसादरम्यान तुमचं चिन्ह वाटप केलं आणि मतदान याच्या दरम्यान तुम्ही तुमचा जो काही प्रचार असेल तो प्रचार करू शकताय. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर संस्थेच्या कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्रचार अपप्रचार काही करायचं नाही. तुम्हाला जे काही करायचं ते वैयक्तिक करायचे, त्याच्यावर कुठलीही गोष्ट येता कामा नाही. त्याचा आमच्याशी काही संबंध नसणार, ते तुम्ही तुमच्या संस्थेचं बघून घ्यायचं. बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही की मग पदाधिकारी सांगतात की ते असं झालं, त्यांनी असं लिहिलं, मग आता आम्ही असं काय करू, ते आमचा अपप्रचार करतायत किंवा काय, ते तुम्ही तुमचं वैयक्तिक बघून घ्यायचे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा माझा काहीही संबंध नाही. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा माझा काही संबंध नाही. या गोष्टी आधी क्लिअर करतोय, कारण काय जिथं माझं आहे प्रत्येक निवडणूक प्रक्रियेचं कामकाज करत असताना मी आतापर्यंत 100पेक्षा जास्त निवडणुका आतापर्यंत हँडल केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जे काही निवडणूक प्रक्रिया करतोय ही निपक्षपातीपणे करतोय, हे छातीटोपपणे सांगतो. मग त्याच्यामध्ये व्यवस्थापक समितीमधली माणसं जरी कोणी आली आणि माझं असं एक गोष्ट आहे तेवढी ती ऍडजस्ट करून घ्या. माझ्याकडे मी तसले प्रकार कधी करत नाही, चालत नाही. एकदा माझं एंटर झालं की व्यवस्थापक समितीने कुठले इंटरफेअर करायचं नाही. ज्या दिवशीपासून माझी सही चालू होऊन जाईल त्या दिवशी नंतर यांचं काही काम नाही, फक्त प्रदर्शन करायचं काम यांनी करायचंय, बाकीचं जे काय असेल ते. पण माझ्या कामामध्ये कुठलंही कोणाला मी दखल अंदाज करून देत नाही. तेव्हा तशा गोष्टी तुम्ही मनात ठेवू नका. तुमच्या मनात शंका असतील तर मला विचारा. इकडं तिकडं विचारल्या तर त्या गोष्टींचा मी विचार करत नाही कधी. कारण ज्याला बोलायचं त्यांनी तोंडावर बोलावं, तोंडावर सांगावं. आणि हे सगळं जे का सांगतो, बरेच ठिकाणी काय होतं, मनात शंका माझ्याच आहे, पण मी सांगायचं काम ते असं म्हणत होते की त्यांना अशी शंका आहे. पण त्यांना विचारू द्या ना, तुम्ही कशाला बोलताय, ती शंका मला त्यांच्याच असते. म्हणजे असे बरेच ठिकाणी अनुभव घेतले. तेव्हा निसंकोचपणे तुम्हाला जे काही विचारायचे तुम्ही विचारा तुमच्या शंका. आणि मग मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी निकाल जाहीर केला. त्या दिवशी नंतर 7 दिवसानंतर व्यवस्थापक समितीची सभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर होते. चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर हे निवडले जातात आमच्या समोरच. कारण उद्या तिथं मतदानामध्ये सुद्धा एकाला 25-25 मतं मिळाली तर ही तरतूद अशी आहे, तिथं दोघांच्या नावाची चिठ्ठी केली जाते आणि ती चिठ्ठी उपस्थितांमधून कोणीतरी उचलायची. ज्याला ते चिठ्ठी उचलली जाईल तो विजयी. तसं चेअरमन सेक्रेटरीमध्ये जर इकडचे 2, तिकडचे 3, तिकडचे 4 असे सगळे आले आणि पदाकरता 3 जणांनी अर्ज भरला की नाही मला यायचंय, मला भरायचं, तर मग चिठ्ठी टाकून मतदान केलं जातं. तिघांची नावं लिहिली जातात. उपस्थित जेवढे सदस्य आहेत 11, त्या 11ना 11 चिठ्ठ्या दिल्या जातात. त्यांनी टीका करायच्या, त्यांना अध्यक्ष कोण हवाय, सचिव कोण हवाय, ट्रेझरर कोण हवाय,
त्यानुसार ती निवडणूक नंतर पदाधिकारी निवड केली जाते आणि त्या दिवशीपासून व्यवस्थापक समितीला संपूर्ण अधिकार प्राप्त होतात. अशी ही एकूण आमची 49 दिवस ते 50 दिवसांची प्रक्रिया. तुमच्या संस्थेमध्ये 10 दिवस आपल्याला द्यायचे. हे ट्रान्सफरच्या नोंदी A5 10A करता आणि शेअर ट्रान्सफरच्या केसेस करता किंवा मयत वारस नोंदी करता आणि 10 दिवस प्रारूप मतदाराचे म्हणजे 2 महिने तो आणि 10-15 दिवस तुमच्याकडचे असे 2 महिने ते 2.25 महिने निवडणुकीचा पूर्ण प्रोग्राम चालतात. आता मी जरी सगळी माहिती सांगितली प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारलंय तरी तुमच्या मनात काही शंका असतील अजून तर तुम्ही विचारा, मी त्याची उत्तर तुम्हाला देतो. याच्यामध्ये ऍसेट डिक्लेरेशनची रिक्वायरमेंट आहे का? नाही आपल्याला नाही काय हाऊसिंग नाही. आता 2 जणांच्या नावाने फ्लॅट असेल, हा. मी आणि माझा बंधू, मतदानाचा अधिकार कुणाला असणार? पहिलं नाव कोणाचं आहे? माझं. तुमचं नाव असेल तर अधिकार तुम्हाला आता आहे, बाय डिफॉल्ट तुम्हाला आहे. बरं. जर भावाला पाहिजे असतील हां. तर 1.5 सोसायटी मेंबरशिपचा फॉर्म, 10A तुमचं अंडरटेकिंग, तुम्ही मूळ आहात त्यामुळं की माझ्या भावाने संस्थेच्या व्यवस्थापक समितीवर काम करण्यास माझी हरकत नाही, पद भूषवण्याचं ते स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. तो दिला आणि 100 रुपये प्रवेश भरली की भावाचं नाव लागणार, मग तुमचं नाव कमी होणार. थँक्यू. नेम चेंजसाठी 1 महिना भेटेल का? डिपेंड तुमच्या सगळ्या लोकांमध्ये. आपण आता ऍक्च्युली काय आहे, कशा स्वरूपाचं नेम चेंज आहे मला सांगा, मग तुम्हाला मी सांगतो कालावधी किती लागेल. कशा प्रकारचं नेम चेंज आहे म्हणजे ते डिस्कस करूनच करावं लागेल. हा नाही तेच सांगतोय. कशा स्वरूपाचं म्हणजे कसं की गिफ्टेड आहे, शेअर ट्रान्सफर आहे, फ्लॅट विक्री केलेला आहे का कशा प्रकारची केस आहे तुमची? नाही, काही असू शकतं. गिफ्टेड मग जरी काही असेल तरी त्याला आहे ना ऍक्च्युली पेपर करायला 3 ते 4 दिवस खूप होतात. त्याच्यामुळे आपण 7 ते 10 दिवसांचा कालावधी अशासाठी म्हणतो. सॉरी सर, पार्श्वभूमी अशी आहे की सोसायटीत बऱ्याच जणांना माहितीच नाही की प्रोसिजर काय काय, रिलीज डीड माहित नाहीये, गिफ्ट डीड वगैरे माहिती असू शकतील. तर त्यामुळे बाबा या प्रक्रिया कराव्या लागतात. त्या चालू करून त्या ऑफिसेस मधून ते रजिस्ट्रेशन करून मग सबमिट करायला कालावधी लागला. त्या संदर्भात तो काहीतरी इथे डिसिजन व्हावा. मग आता जे मी सांगितलं तुम्हाला की विक्री पश्चात त्याला काही प्रॉब्लेम नाही, गिफ्ट डीड केला असेल त्याला काही प्रॉब्लेम नाही. हक्क सोड हे आत्ता नाही उद्भवणार, त्याच्यासाठी आपण थांबण्याची गरज नाही. हक्क सोड हा मयत वारस नोंदीमध्ये तो प्रश्न येतो त्या कुटुंबाचा, आणि तो जर रेंगाळत गेला, कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींबरोबर जर संभाषण नाही झालं, वेळ लागतोय, तर त्याच्यामध्ये तो वेळ एवढा आपण देण्याची गरज नाही. तर हे जे रेग्युलर डॉक्युमेंट करायचे ना, मयत वारस नोंदीचे डॉक्युमेंट, त्याच्यानंतर शेअर ट्रान्सफरचे डॉक्युमेंट, विक्री अंतर्गत, गिफ्ट डीड अंतर्गत, याला डोक्यावर पाणी 3-4 दिवस खूप झाले, तरी आपण 8 ते 10 दिवस देण्याचा विचार करतो. खूप झाले, 3 ते 4 दिवस खूप झाले. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असे आहेत की सगळे फ्लॅट जे आहेत ते 95च्या आधी रजिस्टर्ड केलेले आहेत. बरं. आणि बऱ्याच जणांकडे मूळ दस्त नाही, इंडेक्स टू नाही, तर त्यांना तेच सर्टिफाईड काढायला वेळ लागेल. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया करायला वेळ लागेल. त्यामुळे कमीत कमी 1 महिन्याचा टाइम तरी द्यावा. त्याच्यामध्ये जे होईल ते होईल, नाही होणार ते नाही होणार. बरं, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय 92च्या पूर्वीचे डॉक्युमेंट आपली ह्याच्या असायचे बरोबर. त्याच्यानंतर ॲम्नेस्टी स्कीम आल्या तेव्हा त्या व्यक्तींनी किंवा इतर कोणी काही करून घेतलं का? हो, बऱ्याच जणांनी अमनेस्टी केलेलं आहे. केलंय. हो. ज्यांनी नाही केल्या आता अॅम्नेस्टी तर आता लागू नाही. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जो काही टक्केवारी असेल आताची 7-8% ते चलन घेणे आणि भरणे आणि रजिस्टर करणे. पण त्या व्यक्तीचं नाव सोसायटी रजिस्ट्रेशनला लागलंय ना, त्याच्या नावाचा भाग दाखला आहे ना, मग त्या पेपरचा आत्ता प्रश्न येणार नाही की तो तुम्हाला रिन्युअल पेन नाही. आता तो पेपरचा विषय कुठे येणार आहे? रिलीज डीड कोणाला करायचा असेल किंवा गिफ्ट डीड करायचा असेल तर तिथे हा मुद्दा अडकून जाईल. नाही, हा त्यांचा रेग्युलर रुटीन मधला आहे. इलेक्शन प्रक्रिया संस्थेने राबवायचं ठरवलंय, कालावधी भरपूर गेलाय, तोपर्यंत केलेला नाहीये. आता हे सांगितल्यानंतर करण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे जे कोणी आत्ता असतील ना, त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला तुम्ही अधिकार देऊ शकता. त्यामुळे त्याच्याकरता 1 महिना घालण्याची गरज नाही किंवा मूळ सर्टिफिकेट तर दिलं गेलं नसेल. प्रोव्हिजनल मेंबर इलेक्शनला तर उभा नाही राहू शकणार ना. प्रोव्हिजन मेंबर फक्त वोटिंग करू शकतो. पण प्रोव्हिजन मेंबरला मयत वारस नोंदीचे पेपर करायचा अधिकार आहे. Exactly. 3-4 दिवसाचं काम आहे.
नाही थोडा वेळ जाणार, आमचं पेपर वर्क इज नॉट स्ट्रॉंग. नाही व्यक्ती बघून आपण ठरवू, हां. सगळ्यांना विचारू आपण. तुमची बरं, मागणी बरं. आहे ती बरोबर आहे, पण सांगतोय डोक्यावरून पाणी. मी म्हणतोय 3-4 दिवसात ते पेपर मी करून देतो. मी 1 दिवसात पेपर बनवून देतो. मयत वारस असू द्या, गिफ्टेड असू द्या, हक्कसोड असू द्या, काही असतील ना त्याचे शेअर ट्रान्सफरचे पेपर मी स्वतः बनवून देतो. ती कामं माझ्याकडे भरपूर नाही असतात. बॅकएंडचे पेपर्स व्यवस्थित असतील तर. कुठले हां पण तुम्ही जे म्हणताय ना, मला तुम्ही स्पेसिफिक सांगत असाल ना तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच देतो. तुम्ही मला आता जे सांगताय ते जनरल सांगताय, तर जनरलचं विधान तुम्हाला मी आता दिलं. इथे कित्येक मेंबर्स आहेत त्यांच्याकडे फक्त रजिस्ट्रेशनची पावती आहे, त्यांच्याकडे दस्त पण नाही आणि इंडेक्स टू पण नाही. दस्त आणि हे आपल्याला आता लागतच नाही. तेच सांगतोय आपल्याला लागतंय काय. आता तुमच्या संस्थेने 92 सालप्रमाणे संस्था नोंदणीच्या सर्टिफिकेटनुसार जे सभासद होते त्यांना भाग दाखला दिला, शेअर सर्टिफिकेट दिलेलं आहे. हो हो शेअर सर्टिफिकेट जे दिलेलं आहे ते सर्टिफिकेट वरचं नाव आले असेल त्या मूळ सभासदाचं म्हणतोय मी 92 सालच्या. आणि जर तुमची सर्टिफिकेट 92 सालची नाही रिसेंटली इश्यू केले पण मग अत्यंत मोठी चूक आहे. मग थांबा, बरं झालं म्हणून तो विचारलं. कारण 92 सालचं म्हटलं ना तर 92 साली असणाऱ्यानंतर किमान 3-4 ट्रान्झॅक्शन झाले असतील. येस. पण सर्टिफिकेट जर तुम्ही आत्ता बनवली असतील तर ती तुमची न बघता सांगतो 100% चुकीची आहे. का तर वंशावळ कशी पाहिजे आपल्या सहकार खात्यामध्ये. नोंदणी झाल्यानंतर पहिलं बिल्डर टू ए नंतर बी ला विकला, बी नंतर सी ला विकला, सी नंतर डी ला विकला, तर ही तुमची वंशावळ झाली. त्यामुळे याप्रमाणे तुमचा भाग दाखला पाहिजे. आणि त्याप्रमाणे भाग दाखला पाहिजे असेल तर आत्ताच्या माणसाला अधिकार द्यायचे असेल, त्यांनी जर शेअर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तो ऑथोराइज मेंबर, नसेल तर जे मगाशी सांगितलं प्रारूप मतदार यादी लावल्यानंतर आपण हरकत घेण्यासाठी प्रारूप मतदार यादी त्यावेळेस हरकत घेऊ शकतो. समजा मी अर्ज भरला तर तुम्ही अर्ज करू शकता. यांचा फ्लॅट सूर्यवंशींचा 4था आहे, यांनी ट्रान्सफर सेट केलेलं नाही, यांच्या अर्जाला मी आक्षेप घेतो, माझा अर्ज बाद होऊ नये. त्यामुळे तुमचं जर 92 सालापासूनच वंशावळ काढली गेली पाहिजे. पहिली वंशावळ काढल्यानंतर मग त्या ज्या केसेस आहेत त्या केसेसच्या व्यक्तींनी ट्रान्सफर सेट केलेच पाहिजे. कारण हे तुम्हाला आज सरांच्या बोलण्यात जे जाणवलं मगाशी की रिडेव्हलपमेंटचा विचार आपण जो भविष्यात केला, रिडेव्हलपमेंटच्या कामकाजाला हे सगळं ज्यावेळेस DDRचा व्यक्ती इथं मिटिंगला येतो त्याच्यानंतर या सगळ्या कागदपत्रांची तपासणी होते. तेव्हा तुम्ही आत्तापासून तुमचं रेकॉर्ड जर स्ट्रॉंग केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग आता जर अशी केस असेल 92 टू आत्तापर्यंत तर मात्र महिनाभर द्यावा चल आहे. सांगतो ना. हा त्यांनी प्रश्न असा केला की 92 टू आत्ता 25 याच्यामध्ये जे काही ट्रान्सफर केस झाल्या याच्यामध्ये मधल्या व्यक्ती सहीला उपलब्ध नाहीये. तर आता करताना कसं करायचं सांगतो. मी करणार आहे ते, तुम्ही कोणाकडून वैयक्तिक करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. मी ॲज अ वेंडर म्हणून सांगतोय. मी करताना काय करतो ऍक्च्युली हे तुम्हाला ट्रान्सफर सेट जे आहेत ना हे 4 केसेस झाले आहेत ABCD. आपल्याला डॉक्युमेंट ओके करायचे म्हणून या 4घांची नावं याच्यात येणार आहेत. हे 3 पहिले देणारे, 1 घेणार पहिले जे ते. या 3 मध्ये जर एकाची सही उपलब्ध असेल तर ठीक, तसं नसेल तर सर्वप्रथम सदनिका A ची होती. एनी बीनी सीला, सीनी डीला विकली. आज रोजी डी कडे त्याची मालकी हक्क असून याच्यामध्ये A to B, B to C आणि नंतर C to D असं हस्तांतरण करून द्यावं. याच्यामध्ये ABC यांच्या सह्या उपलब्ध होऊ शकणार नाही. या फ्लॅट संदर्भात काही प्रश्न उद्भवल्यास त्यास मी जबाबदार राहील. असं डॉक्युमेंट मी स्वतः तयार करून देतो. इंडेमनिटी ऍक्ट ॲज पर. पण ते इंडेमनिटी जर म्हटलं तर त्याला परत 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आला. लोकांना भुर्दंड नको विनाकारण. ऑलरेडी शेअर ट्रान्सफर सेटचा भुर्दंड तुम्हाला बसणार आहे. पण तो सुद्धा तुमच्या जास्त केसेस असतील तर माझ्याकडून करायचे असतील तर त्यानुसार मी तुम्हाला कन्सेशन देऊन करू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या कोणी ओळखीचा माणूस असेल तर करून घेऊ शकता. तर याच्याकरता जर असं असेल 92 टू 25 तर मात्र आपल्याला 1 महिना कालावधी द्यावा लागेल. हां आता या केसमध्ये जर ओरिजिनल मालक जो आहे म्हणजे बिल्डरकडून घेतल्यानंतर तोच जर मालक असेल तर आणि तसं प्रूफ काय देता आलं तरी इंडेक्स 2 ची गरज आहे. नाही, जर तुमचं नाव सोसायटी रजिस्ट्रेशनला म्हणून तुमची सोसायटीची रजिस्ट्रेशनची फाईल मला एकदा बघायला वगैरे त्यावेळेस स्टेटमेंट सेला कोणाची नावं दिली होती त्याच्यानुसार जी जुनी व्यक्ती इथं आहेत आता 92 पासून 35-25 पर्यंत त्या लोकांनी एकदा बसायचंय. मग त्यात कोण जुनं आहे कोण नवं आहे हे नाही बघायचं. का बसायचं तुम्हाला इतिहास माहिती आहे की हा फ्लॅट पहिला कोणाचा होता, नंतर कोणाचा, नंतर कोणाचा, नंतर कोणाचा, किंवा ज्याचा फ्लॅट आहे 101 त्याला माहिती आहे माझा फ्लॅट पहिला कोणाचा होता. ती हिस्ट्री त्या बिल्डिंगच्या एका प्रतिनिधीने घ्या जबाबदारी आणि तो डाटा तयार करा
त्याच्यावर तुमचं काम हे जे मी सांगतो हे अत्यंत चांगलं होणार आहे. तुम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. थोडक्यात इमारत बांधकाम करताना पायात जर चांगला असेल तर वरती इमारत उभं राहायला प्रश्न येत नाही. पण आपलं काय झालं, इमारत उभी राहिली आता आपल्याला कळते की आपल्या पायाला प्रॉब्लेम आहे. हे 25% जे लोक आहेत, समजा 25% जे ओरिजिनलच आहे ज्यांनी बिल्डर कडून घेतलेले आहे, ॲज ऑन टुडे ऑल्सो दे आर ओनर्स. ते ओनर आहेत. हा, तर तिथं इंडेक्स 2 जर नसेल तर काय प्रॉब्लेम येईल का? इलेक्शनला मला आता प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या रिडेव्हलपमेंटला लागणार आहे. त्यामुळं आत्तापासून तयारी करून त्या माणसाने आता खूप झालं 92 पासून 25 पर्यंत बरेच वर्ष आपण हे केले, पण त्यात नुकसानही आपलंच होणार आहे. झालंय कसं, त्यावेळेचा टॅक्स किती वाढणार होता, ॲम्नेस्टी अंतर्गत तुम्हाला किती बसणार होता आणि आता किती बसणार आहे. आता ते तुम्हाला भरावेच लागणार आहे. आणि जोपर्यंत ती व्यक्ती भरणार नाही तोपर्यंत पुढचं तुमचं मार्गही लागणार नाही. मागे कोणाला काही शंका अजून? तुम्ही विचारा, बोला, काय होईल. एकतर्फी नकोय, मी बोलत राहतोय तुम्ही ऐकत राहताय. तुमचे प्रश्न आले म्हणजे बरं वाटेल, मनातल्या शंका निघून जातील. अजून एक सांगतो आता की मागाशी सांगितल्याप्रमाणे रिझर्व्ह कॅटेगरीवर रिझर्व्ह कॅटेगरीचीच लोक लागतील. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर कुठली एखाद्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरला गेला नाही तर ती जागा रिक्त राहील. रिक्त राहील, तिथं कोणीही उभं राहू शकणार नाही. हॅलो, नमस्कार. नमस्कार. सर्वांना माझा पहिला नमस्कार. मी दीपक लोखंडे, B1 B2 फ्लॅटमध्ये राहतो. हा, रेंज नाहीये, थोडस पुढे या दादा. हा, इथं रेंज नाही ना, ते मला वाटतं त्याची म्हणून. B1 हा फ्लॅट हा, आमच्या दोघा भावांमध्ये आहे. पहिलं नाव कोणाचं आहे? मोठ्या भावाचं. मोठे भाऊ. ओके, दुसरं नाव माझं आहे. ऍग्रीमेंट मध्ये तसं आहे. बरोबर. तर आता अधिकार पहिला तुम्ही म्हणताय तसं इंडेक्स 2चा पहिला अधिकार भावाला, मोठ्या भावाला. भावाला. आणि मग तुम्हाला दुसऱ्याचं काय? हा, मग दुसऱ्याचं एका सोसायट्यांमध्ये एक सदनिकेमध्ये एका सभासदाला अधिकार आहे. बरोबर आहे. बरं. आता तुमच्या दोघांपैकी तुम्ही कोणाला घ्यायचं आहे तुम्ही ठरवू शकता. बाय डिफॉल्ट भावाला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर A5 असोसिएट मेंबरशिपचा फॉर्म भरणं, 100 रुपये प्रवेश फी भरणं, आणि तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर 10A अंडरटेकिंगचा फॉर्म भरणं. या 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मग तुम्हाला अधिकार प्राप्त झाले की दादांचे अधिकार जाणार. नाही, कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पुढचा विचार जर केला, कुठला पुढचा जर विचार केला, मी असं गृहीत धरतो की एखाद्याची ऍग्रीमेंटमध्ये माझं दोघांचं नाव आहे, तर त्याच्यात जो काही माझा प्रश्न आहे, मूळ प्रश्न जो काही असेल, पुढचा फ्लॅट मिळेल काय होईल याच्यात माझा काय हे होईल, 2 नंबरचं. ते विचारलेलं वेगळं, आधीचं वेगळं. पहिले मी सांगितलं तुमचा निवडणुकी करता, परंतु तुमचं अग्रीमेंट मध्ये जे काही तुम्हाला दोघा भावामध्ये ठरले 50%, 50%, 40%, 60%, त्याच्यानुसार रिडेव्हलपमेंटच्या वेळेस तुमच्या दोघांचीच नाव पुढे जाणार आहेत. एकट्याच्या सैनिक कुठलंही काय होणार नाही. बस ठीक आहे, धन्यवाद. हा, दोन फ्लॅट, चांगला प्रश्न केला त्यांनी. हा, एखाद्या व्यक्तीचे म्हणजे माझे इथे आहे ना, या विंग मध्ये 2 फ्लॅट आहेत, त्या विंग मध्ये 2 फ्लॅट आहेत. हा, असं आहे. हे सगळे फ्लॅट माझ्या नावे 2 फ्लॅट आहेत, माझ्या पत्नीच्या नावे 2 फ्लॅट आहेत. पण एका कुटुंबातली व्यक्ती म्हणून मी समजा असं केलं की एका फ्लॅटचे माझ्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर केले, बायकोच्या 2 फ्लॅटपैकी एक मुलीच्या नावावर ट्रान्सफर केलं, तर असं चालणार नाही. त्यामुळे एका कुटुंबाचा जे काही फ्लॅट असतील 4-5, त्याच्यामध्ये तुमचं मतविभाजन होणार नाहीये. म्हणजे मेंबरशिप माझ्या नावाने 4 फ्लॅट आहेत ना, तर मी मतदान एकच करणार आहे. 4 फ्लॅटसाठी माझं नाव एकच येणार आहे, लक्षात घ्या. 4 फ्लॅटमध्ये मी मुलाच्या नावावर, पत्नीच्या नावावर, मुलीच्या नावावर केलं तर तसा राईट ट्रान्सफर होत नाही. त्यामुळं 4 फ्लॅट, 5 फ्लॅट, 2 फ्लॅट किती असू द्या, पण व्यक्ती एक आहे तर त्या व्यक्तीला एकच मतदान असेल. फॅमिली वाईज. 2024ला फ्लॅट माझ्या नावावर प्रोसिजर करायची कंप्लीट झाली, पण मला शेअर सर्टिफिकेट देताना सोसायटीने त्यांच्या नावावरती दिलं. हा, सांगतो. जो मगाशी होता तोच प्रश्न तुम्हाला. आता तुम्हाला अत्यंत ही गोष्ट महत्वाची बघणं गरजेचं आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं नाही केलं मला माहित नाही, पण आता जे चर्चेमध्ये दिसतंय त्याच्यानुसार सांगतोय की, बसा ना मॅडम, चर्चेमध्ये दिसतंय त्याच्यानुसार सांगतो.
92 साली जी ट्रान्झॅक्शन झाली संस्था नोंदणी करत असताना ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांच्या नावानीच सर्टिफिकेट होणार आहे. तुमची आत्ताची सर्टिफिकेट जी हे आता मला बोलण्यात आलं की 2023 ला गेली, पण ती आत्ताच्या मेंबरच्या नावाने गेली, काही आत्ताच्या काही नंतरच्या. तर तुमची ही सर्टिफिकेट बाद, 100% बाद. त्यामुळं 1992 सालापासूनच आपल्याला इतिहास पहिला काढायचा आहे. 92 पासून 25 पर्यंत कोण आहे प्रत्येकाच्या फॅक्टचं जरी मॅनेजिंग कमिटी मेंबरला सांगितलं ते एक्सेल शीट तयार करतील. त्याच्यानुसार कोणाचे पेपर आलेले आहेत नाही त्यानुसार प्रत्येक फ्लॅटची एक एक केस धरा. आपण ABCD चा एकच ट्रान्सफर सेट करून तिथे तुमचे पैसे वाचतील आणि तो ट्रान्सफर सेट मीटिंगमध्ये मंजूर झाला की लिगली या आत्ताच्या व्यक्तीचं नाव येईल. तसं बरं का वहिनी, तर दादांचं नाव पहिलं येणारच कारण दादा मूळ सभासद होते आणि त्याच्यानंतर तुमच्या नावावर करण्याकरता तुम्ही म्हणता माझ्या नावावर केलं, तुमच्या नावावर तुम्ही काय केलं, हक्क सोड गेले का काय केलं, हक्क सोडले. हा मग आता त्याच्यामध्ये काय होतं, मयत वारस केस असताना मयत वारस केस असताना तुमच्या कुटुंबामध्ये हक्क सोड केले गेले. हां, त्यामुळे मयत वारस बाजूला राहिला त्याच्या अंतर्गतच हक्क सोड झाल्यानंतर 2 मुलांनी हक्क सोडले तुम्हाला मिळाले. यासाठी तुम्हाला शेअर ट्रान्सफर सेट एक बनवावं लागेल ज्याच्यामध्ये मुलांच्या तुमच्या सह्या येतील, लिगली तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल. हे तुमच्यासाठी सुद्धा माहितीसाठी आहे. जी केस तुम्हाला इथं आपण स्टडी करतोय ना ते असं आहे की कुटुंबातलं कोणीतरी व्यक्ती गेला असेल ना त्याच्या वारसांच्या नावे ट्रान्सफर करण्याकरता कोणातरी एकाला अधिकार द्यावा लागतो, मूळ सभासद, बाकीच्या दोघांना असोसिएट मेंबर आणि एक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अंडरटेकिंग असे हे डॉक्युमेंट बनावं लागतात जे लिगली आहे. सर मला 8 महिन्यापूर्वी असोसिएट मेंबर म्हणून सोसायटीने ऍक्सेप्ट केलेलं आहे. बरं, ठीक आहे. तो सदलिका कोणाच्या नावामध्ये, वडिलांच्या नावावर. ओके, ठीक आहे. त्यांनी कन्सेंट वगैरे दिला, फॉर्म काय वगैरे टेन्शन नाही. 100 रुपये भरला सगळं झालं. तर आता सध्या मी जर काही सोसायटी मॅटरमध्ये काही प्रश्न विचारले पदाधिकाऱ्यांद्वारे मला असं सांगण्यात येतं की हे सोसायटी मॅटरचे प्रश्न हे प्रायमरी मेंबरनीच विचारले पाहिजे. तर हे बरोबर आहे का? आता सांगतो तुम्हाला, असोसिएट मेंबरचा फॉर्म जर आपण बघितलं ना आता तर त्याच्यामध्ये काय म्हटलं, वरून 4-5 पॅरा असेल त्याच्यामध्ये म्हटलं की असोसिएट मेंबरला सभेला उपस्थित राहण्याचे अधिकार आहेत, त्याला कुठलेही बोलण्याचे अधिकार नाही असं त्यात लिहिलंय. परंतु हा फॉर्म आहे 2014 सालचा. आता जेव्हा असोसिएट मेंबरला इलेक्शनला उभं राहण्याचे अधिकार देत, हे इलेक्शन पुरते आहे. पण तरी माझं एक म्हणणं असं आहे की म्हणजे ॲज अ ट्रान्सपरन्सी आणि आपण सहकारात काम करतो या अनुषंगाने. मी सहकारात काम करतो. आमचे गुरु अनिल कवडे साहेब सहकार आयुक्त, त्यांच्याकडून जे आम्ही शिकलो ना की आज विचार करा 75 दादा बसा आज 75 जण आपण इथे एकत्र राहतो. हे दुकानदार जरी आपले 12 असले तरी सुद्धा आणि 63 ही ग्रीन व्ह्यू आहे ना, ही एक सोसायटी नसून हे एक आपलं कुटुंब म्हणून आपण राहिलं पाहिजे. काय कुटुंब म्हणून राहिलं पाहिजे. 63 जणांच्या नाही दादा बसा काय नाही 63 जणांच्या कुटुंबामध्ये कुठेही आणि हे 12 जण 75 जणांच्या कुठेही जरी प्रॉब्लेम आला ना तर सगळ्यांनी धावून खाली आलं पाहिजे, सुख दुःखामध्ये एकत्र आलं पाहिजे. काय हे कुठं न्यायचं नाही. काय परवाचं उदाहरण बघितलं आपण, वाटलं होतं का कोणाला? मी आज बोलतो, मी तुम्हाला सांगतो म्हणजे कोणापाशी नाही बोललो, जे माझ्या मित्राजवळचे त्यांना माहिती आहे. मी आता सांगताना आश्चर्य वाटेल, माझा पुनर्जन्म झालाय 24 जानेवारीला पुनर्जन्म झालाय. स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी गाडीमध्ये होते म्हणून मी वाचलोय, माझा कुटुंब वाचलो म्हणून आज मी तुमच्या समोर येतो. शपथ सांगतो मी स्वामी गाडीत होते म्हणून मी वाचलोय. ज्या प्रकारे ऍक्सिडेंट झालेला होता गाडी इथून धडकल्यानंतर ती गाडी सरळच राहणं, 3 ते 4 जम झाल्यानंतर रिपची वाट लागलेली आणि गाडी तिथे परत सरळ जागेवर उभी, स्वामी होते गाडी म्हणून मी वाचलो. मी पुनर्जन्म झालाय. त्यामुळे काय कुठं न्यायचं नाही. काय होईल हे इथं आपण भांडतो तडतो ना, ते इलेक्शनवाले सुद्धा दिवसभर भांडतात आणि संध्याकाळी सगळे एकत्र असतात. चला आपण त्यांच्यासाठी काय मारायचं ना. त्यामुळे इथं जी आपण माणसं 63 जण आहेत ना आणि 12 75, माझं तुम्हाला म्हणणं आहे, अगदी कळकळीने सांगतो. तुम्ही म्हणायचं यायला आला बाहेर आम्हाला शिकवायला लागला, पण मला ती सवय सहकारात काम करतो म्हणून आहे ना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांनी आपण जगतो विचारांनी. म्हणून एक काम करा, फक्त हे जे हिवेराव येतो हा प्रकार बाजूला ठेवू. सर तेव्हा तुम्हाला तेच सांगायचं होतं की तिथं का पोचलो मी. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बोलावं, तुम्हाला काय विचारायचं विचारावं. अगदी जेव्हा वाकड्यात जाईल तेव्हा मग आम्ही नियम सांगू, काही टेन्शन नाही. ओके, थँक्यू. माझा अजून एक प्रश्न आहे की कालपर्यंत मी रिडेव्हलपमेंट कमिटीचा मेंबर होतो. ठीक आहे. आणि असोसिएट मेंबर असल्यामुळे आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी मला रिडेव्हलपमेंट कमिटीमधून बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे. तर हे योग्य आहे का काय म्हणजे? पहिली गोष्ट
हां नाही आधी मी उत्तर देतो मग तुम्ही द्या, काही टेन्शन नाही. पहिली गोष्ट, आत्तापर्यंत तुम्ही जर काही केलं असेल ना कोणी जुन्या कमिटीने नवीन कमिटीने, तर ज्यावेळेस तुमची माणसं भेटली तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, ही जी काही रिडेव्हलपमेंट कमिटी तुमच्या SGM मध्ये नेमले का, तुमची रिडेव्हलपमेंट संदर्भातली मिटिंग झाली, प्लीज जरा तुम्ही उत्तर द्या, हो नाही म्हणा, माना आल्या म्हणजे बरं वाटतील जरा. नाही झालेलं ना रिडेव्हलपमेंटची मिटिंग, नाही झाली ना स्पेसिफिक रिडेव्हलपमेंटची ऑफिशियल SGM झाली. हो. त्या मिटिंगमध्ये कमिटी निवडली गेली नाही, त्या कमिटी ती त्यात निवडली गेलेली नाही. हा, मग नियम काय तुम्हाला सांगतो. हे जे चाललंय ना ते मला जे ज्ञान आहे त्याच्यानुसार मी चालतोय, याला जे ज्ञान आहे त्याच्यानुसार तो चालतोय. नियम काय, ज्यावेळेस तुमची रिडेव्हलपमेंट करताची मिटिंग होईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन केलं जाईल, रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे होणार आहे. त्याच्यानंतर त्या मिटिंगमध्येच प्रॉपर विषयपत्रिका असते आणि त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटची वेगवेगळी समिती नेमली जाते. त्याच्यामुळे आत्ताच्या समितीमधनं काढलं काय आणि काही केलं काय काही फरक पडणार नाही, कारण समिती पुन्हा तुम्हाला नेमावी लागणार आहे. माननीय सदस्यांना मी नम्रपणे सांगतो की त्यांचं नाव कुठल्याही समितीतून काढलेलं नाही. थँक्यू. त्यामुळे त्यांनी अस्वस्थ व्हायचं कारण नाही. ही इज द पार्ट ऑफ अवर रिडेव्हलपमेंट कमिटी. नॉट ओनली दॅट, इंटरनल रिडेव्हलपमेंटमध्ये यांचा खूप मोठा सहभाग असणार आहे, मी आश्वासन देतो. थँक्यू व्हेरी मच. वन थिंग. दुसरा एक मुद्दा इथे मात्र मी अत्यंत ठासून सांगतो की 7 जूनच्या मिटिंगमध्ये आपल्या त्यामध्ये नॉन मेंबर्स सुद्धा उपस्थित होते, परंतु असलेल्या मेंबर्सने हात वर करून आमच्या रिडेव्हलपमेंट कमिटीची स्थापना केलेली आहे, ज्याचं वाचन आमच्याच कमिटीतल्या मेहता वहिनींनी केलेलं आहे. रिडेव्हलपमेंट कमिटीचं त्या दिवशीच एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. अर्थात परत याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या पण मिटिंग्ज आपण घेत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिडेव्हलपमेंट कमिटी ही कुठल्याही पद्धतीनं स्टॅच्युटरी बॉडी नाही आहे. गिवन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द लॉ इट हॅज नो पॉवर्स. एक्टर्नल पॉवर्स ऑफ द रिडेव्हलपमेंट आर ओनली टू द SGM. आम्ही दर महिन्याला SGM घेत आहोत. थँक्यू. सर एक ऍड करतो की रिडेव्हलपमेंट कमिटीची नावं अनाऊन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप बदल झाले विदाऊट द SGM कमिटी बिंग इन्फॉर्म. तर ते थोडेसे तफावतपणे सांगतो ना मी तुम्हाला काय म्हटलं. आता पुन्हा मी त्या मुद्द्यापाशी येतोय की आपल्याला जी काही कामं करायची आहेत ती सगळ्यांनी एकत्र येऊन करायची, त्यात सगळ्यांचा फायदा होणार. लक्षात घ्या. यात काय होणार आहे, मी तुम्हाला ते एक आवाहन करतो की जर तुम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं आणि आपल्या इथं 11 जणांची कमिटी आली तर सगळ्यांनी मिळून जर मनाव घेतलं तर जो बाहेरच्या एनर्जी तर मगाशी रिडेव्हलपमेंट सांगितलं त्या बिल्डर लोकांना आपण तोंड द्यायला इथं समर्थ राहू. आणि जर आपल्या इथं दोन तीन जर पार्ट्या असतील ना तर आम्ही बघतो, आम्ही रिडेव्हलपमेंटची कन्सल्टन्सी देतो. त्याच्यामध्ये होतं काय, तो समोरचा हेरतो तो पॉईंट बिल्डर, आणि मग त्याच्यामध्ये तोटा आपला होतो, तुमचा होतो. 2 कमिट्यांमुळं 3 कमिट्यांमुळं तोटा तुमचा सभासदांचा होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा, एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे. आणि ज्याला संस्थेकरता वेळ देता येणार आहे, फक्त व्हॉट्सअपवर वेळ देता येणार नाही बरं का. फक्त व्हॉट्सअपवर जो वेळ देता येतात ना, मी सोसायटीमध्ये काम करत होते पहिले व्हॉट्सअपला हे करतो का प्राधान्य देत नाही का, बसल्या बसल्या व्हॉट्सअपला फक्त टाकत राहायचं. पण इथं वेळ देऊन, जसं आता दादा म्हटला की मला रिडेव्हलपमेंटमध्ये काम करायचं यांनी सांगितलं आहे, ह्यांना यातलं ज्ञान आहे ना कन्स्ट्रक्शन मधलं, त्यांचं ज्ञान वापरा येतं. अजून कोणतरी आर्किटेक्ट आहे त्यांचं ज्ञान घ्या, CA त्यांचं ज्ञान घ्या, लिगल आहे त्यांचं ज्ञान घ्या. या लोकांना घ्या कमिटीवर. आणि ती मग कमिटी किती माणसांची असू द्या काही फरक पडत नाही. पण असं करा तर ती रिडेव्हलपमेंटची कमिटी तुम्हाला परत नेमावी लागणार आहे, कारण त्या मिटिंगमध्ये नेमलेली नाहीये. हे होऊ द्या. ते झाले की एक स्पेशल मिटिंग घेऊ. म्हणजे आज आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करतो. सरांना माहिती आहे रिडेव्हलपमेंटचं जवळजवळ पुण्यामध्ये 60 प्रोजेक्टवर आम्ही आज काम करतोय. PMC मांडायचं काम बी नाही करत. नाही तर म्हणायला मांडायचं म्हणलं की आज सांगायला लागला तर धंद्यासाठी नाही सांगत नाही कधी. कारण रिडेव्हलपमेंटची PMC का महत्वाची आहे. जो आर्किटेक्ट बिल्डरला तुम्ही सांगितलं अरे हा बिल्डर आमच्या करून देणार आहे, पण तो बिल्डर तुम्हाला काय देतोय, त्याच्याकडे पैसा आहे का, तो वापरणार आहे का, तर ती CA बघायचं काम आपलं करतात. त्याची बॅलन्स शीट बघायचं काम, त्यांनी दिलेली प्लॅनची कॉपी बघायचं काम आपले आर्किटेक्ट करतात. त्यांनी फिजिबिलिटी दिलाय, किती तुम्हाला वाढणार आहे, तुम्हाला खूप चान्स असणार आहे. मेन रोड टच आहे, तुमचा रस्ता मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला परतावा खूप मोठा मिळणार आहे, खूप मोठा मिळणार आहे. ते CA नंतर वकिलांनी ड्राफ्ट दिलेला तो बरोबर आहे का हे बघण्यासाठी आपले वकील असतात. म्हणून PMC अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं या प्रक्रियेनंतर जी समिती येईल
त्या समितीनंतर जी सभा होईल, विशेष सभा, त्यात रिडेव्हलपमेंटची माहिती दिली जाईल आणि त्या दिवशी रिडेव्हलपमेंटची कमिटी निवडली जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. घोडं मैदान अजून लांब आहे, टेन्शन नका घेऊ. पण मी विचारतो, एक मिनिट सर, बिल्डर नंतर मी सेकंड ओनर आहे. बिल्डरनी विकल्यानंतर हा सेकंड ओनर आहे, तर मला एक्झिस्टिंग वाल्यांचं शेअर सर्टिफिकेटसाठी काय रिक्वायरमेंट आहे? हां, तुमच्यासाठी ना बिल्डरकडनं एकडं होतं, एकडनं तुम्ही आता बी. हां, तर त्याच्यामध्ये आता फक्त तुम्हाला जी एक केस आहे ना, ज्यांच्याकडनं तुम्ही घेतलंय त्यांच्या नावचे शेअर तुमच्या नावे ट्रान्सफर करण्याकरता तुम्हाला फक्त एक शेअर ट्रान्सफर सेट द्यायचा आहे. तो पहिला माणूस कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ठीक, नसेल तर एक तुम्हाला पत्र, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते पत्रच एक फॉर्मॅट आहे, तो व्यक्तीनुसार वेगळा आहे, तो करून दिला. ट्रान्सफर सेटवर सह्या मात्र तुमच्या येतील, कारण तुम्ही आहात आत्ता. जो नाही आहे त्याच्यासाठी आपण ते पत्र, मग त्याला मंथली मीटिंगमध्ये मंजुरी आणि सर्टिफिकेटवर नाव येणार. बिल्डर टू पहिलं ज्यांनी घेतले त्याचं, नंतर मागं तुमचं. ओके, थँक्यू. ठीक आहे ना. आता काय करू इथून पुढे, आता ते आज जे आपण ते दिलेलं आहे ना, की आता तुम्ही A5 10 भरणार आहे, ज्यांची नावं आली, जर असोसिएटला अधिकार प्राप्त झाला तर मूळला अधिकार नाही. जर मूळला अधिकार असेल तर असोसिएटला नाही, कोणतरी एकाला अधिकार प्राप्त होतील कागदपत्र दिल्यानंतर. असं हॅलो, नाही कसं असतं माहिती का, कसं आहे माहिती का, आता जे बायलॉजमध्ये उल्लेख केलेला आहे की कुठल्या सभासदांकडून काही अर्ज आला किंवा तुम्ही समितीच्या व्यक्तीने एखाद्याने अर्ज दिला आहे, तर त्या महिन्याच्या होणाऱ्या मासिक सभेमध्ये त्याला मंजुरी देऊन तसं त्याला रिसर पत्र किंवा त्याचे ॲक्नॉलेजमेंट लिहून ते दिलं गेलं पाहिजे. ही पद्धत आहे. ह्याच्या आधीपासून झालंय का? असं 92 सालापासून झालंय का? नाही, 92 सालापासून झालंय का? पहिला अर्ज गेला नाही. ठीक. जर तुम्हाला या बाबतीतली माहिती होती का नव्हती? या बाबतीतल्या लिगल प्रोव्हिजन्स आम्हाला माहिती नव्हत्या असं आम्ही ओरली कळवलं होतं आणि त्या बाबतीत आम्ही आत्ता निर्णय घेऊन तुम्हाला तशा पद्धतीने देऊ. डिले इज रिलेटेड. डिले इज डेफिनेटली रिलेटेड. वी विल टेक द प्रोसिजर ऑफ लॉ. आणि म्हणजे त्यांच्या मातोश्री पण आमच्या कमिटीमध्ये मेंबर आहेत, त्यांच्याशी आमचा संवाद चांगला आहे आणि त्यांच्याशी पण आहे. बट व्हॉट एव्हर लिगल इज देअर दॅट विल बी डन. टाईम थोडासा लागेल. कसं असतं, जो माणूस ज्या क्षेत्रात काम करतो, जसं मी सहकारात काम करतो म्हणजे मी काही 100% ज्ञानी नाही. आम्ही वाचत असतो, शिकत असतो. तुम्ही त्या क्षेत्रात काम करत असतात, तुम्हाला त्यातलं माहिती असतं. तसं इथं मॅनेजिंग कमिटीमध्ये बसणाऱ्या माणसाला प्रत्येकाला माहिती असतं असं नाही. म्हणजे कित्येक वेळा आम्ही उतरवतो, बरेच जण सांगतात मी 3 सोसायट्यांमध्ये चेअरमन होतो, मी सेक्रेटरी होतो. हे जेव्हा असं फुगीरपणे सांगतात ना, तिथंच कळतं की त्यांना काहीच माहिती नसतं. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही 35 वर्षात मी अनुभवले. मी 35 वर्षात अनुभवले, त्या लोकांना मी व्यवस्थित. कारण नाही ना माहिती, मी काय म्हणतो, मला सुद्धा 100% माहिती नाही. जे माहिती ते हो म्हणणार, जे नाही ते क्लिअर नाही म्हणून सांगतात. तसं नव्हतं माहिती तुमच्या लोकांना, त्यांनी आता सांगितलंय. जे काय अर्ज असतील ते आता मीटिंगमध्ये कसे सँक्शन करायचे, काय लागलं तर मला विचारा, मी तुम्हाला सगळं सांगितलं. अजून काय कोणाला शंका? सर, मला एक शंका आहे. मी सोसायटीचा सदस्य आहे. माझ्या आधीचे जे ओनर्स आहेत त्यांच्यासोबत जी माझी ट्रान्झॅक्शन झालेली आहे ती त्यांच्या ओनरच्या सिस्टर थ्रू पॉवर ऑफ अटर्नी थ्रू झालेली. बरोबर आहे. तर या केसमध्ये जेव्हा सोसायटी शेअर सर्टिफिकेट मला बनवावं लागेल आणि त्या जर संपर्कात आहेत तर त्या केसमध्ये मला ओनरची साईन घ्यावं लागेल की पॉवर ऑफ अटर्नीवाल्यांची साईन? पॉवर ऑफ अटर्नीची. कारण पॉवर ऑफ अटर्नीवाल्याला त्यांनी अधिकार दिलेले आहेत. प्लस ते दोघांपैकी जजी कुणाचे असेल ते मूळ सभासदाला अधिकार आहेच, पण त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली किंवा मला वेळ नसेल तर ऑन बिहाफ ऑफ मी या व्यक्तीला, तर ते दोघांपैकी कोणाचीच घेऊ शकतो. आणि जर उपलब्ध नाही झाले तर मग ॲफिडेव्हिट. पत्र. थँक्यू, धन्यवाद. अजून काही कोणाला निवडणुकी संदर्भात किंवा इतर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. साहेबांचा आत्ताचा जो प्रश्न होता ना, मी त्याच कॅटेगरीवर बोलतोय. मी माझे ओनर जे होते ए होते, त्यानंतर बी, नंतर मी आता सी आहे. ओके. सो हे जे शेअर ट्रान्सफरचे जे तुम्ही प्रोसिजर म्हणताय, जे काही मी प्रोसिजर चालू केली, तर त्यामध्ये मला ए बी यांच्या पण सह्या लागतील. मी मगाशीच सांगितलंय, जुन्या व्यक्तींच्या सह्या मिळत असतील तर ओके, नसेल मिळत तर जसं मला सांगितलं, माझ्याकडे काम करत असाल तर मी तुम्हाला पत्र देईन.
नसेल तर जी व्यक्तीकडून काम करत असाल त्याच्याकडून ते पत्र तुम्हाला घ्यावं लागेल. A to B, B to C झाले. C उपलब्ध आहे, मी माझ्याकडे अधिकार आहे, परंतु A आणि B च्या सह्या मिळू शकणार नाही. आज रोजी फ्लॅटचा मालकी हक्क माझ्याकडे आहे, तरी शेअर माझ्या नावावर ट्रान्सफर करून द्यावा. पण माझ्याकडे डॉक्युमेंट दोन सगळे आहेत, इंडेक्स आणि ते सगळे आहेत. ट्रान्सफर सेट करावाच लागेल. ओके. सह्या नसतील तर अंडरटेकिंग द्यावंच लागेल. सर थँक्यू. बरोबर. तर कुणी कुटुंबात, मी मगापासून सांगतोय, एका कुटुंबातल्या कुणातरी एका व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे. तो कुणाला? पहिली व्यक्ती जी आहे ना, मूळ मेंबर, त्याला अधिकार आहे. मग मूळ मेंबरला जर बोलता येत नसेल, त्याच्या वतीने त्याच्या कुटुंबातली व्यक्ती बोलणार असेल, तर त्यांनी तो फॉर्म भरून द्यावा, 100 रुपये प्रवेश फी भरावी, त्याला अधिकार द्यावे. आणि ज्याला बोलता येत नाही त्यांनी नाही जनरल सांगतोय मी जनरलच सांगतोय. तर ज्या समजा व्यक्तीने मला जमत नाही म्हणून मी माझ्या मुलासाठी अर्ज भरलाय, मी घरी बसायचे, माझ्या मुलांनी इथे यायचे, मी आणि मुलगा नाही येऊ शकत, दोघं मिटिंगला नाही येऊ शकत, दोघं नाही बोलू शकत, कुणीतरी एक. जर तुम्ही त्याला अधिकार दिला तर तो, मला अधिकार दिला तर मी. सर जर सपोज आपण एक विषय घेतला होता की लिगल डॉक्युमेंट क्लिअर करण्यासाठी काही कालावधी निश्चित करावा लागेल सोसायटीला, 15 दिवस असेल, 1 महिना असेल, तुम्ही म्हणला 10 दिवसात कुठल्याही प्रकारचा दस्त बनतोय. बट इन केस सपोज एक्स पर्सन जो विदेशात असेल आणि तो इथे अवेलेबलच नाही आणि 1 महिना कालावधी निघून गेला, त्यानंतर तो परत आला 1 महिन्यानंतर विदेशातून आणि त्यांनी इलिगेशन केले की माझं नावात दुरुस्ती नाही, अजून पुन्हा 1 महिना थांबा माझ्यासाठी, त्यावेळी काय करते? सांगतो ना, जो विदेशात आहे, समजा इथं फ्लॅट आहे, इथं फ्लॅट आहे, तो माणूस विदेशात आहे, आपण जी गोष्ट टाकतो ती व्हॉट्सअपवर त्याला कळाली, त्याने ट्रान्सफर नाही केलं, तर विदेशातल्या माणसासाठी आपण थांबणार नाही. प्लस मी माझा फ्लॅट जो घेतला तो माणूस विदेशात आहे, तर मी अंडरटेकिंग देणार आहे की बाबा हा शेअर ट्रान्सफर करून द्या, तो माणूस विदेशात आहे. पण विदेशात असणाऱ्या माणसाला जर राहिलं करायचं तर असं प्रत्येकासाठी आपण 1 महिना थांबणार. इथं का थांबलं आपण? म्हणजे थांबायचंय का? तुम्ही मंजुरी द्यायची, तुम्ही 1 महिना का म्हणतोय? पण 92 सालापासून 25 पर्यंतचा इतिहास काढणं, त्यानुसार त्यांचे पेपर तयार करणं, त्याला मासिक मीटिंगमध्ये मंजुरी देणं आणि अधिकार चेंज करणं, हे आपल्याला करायचंय. म्हणून 1 महिना कालावधी द्यायचा आहे. 1 महिना कालावधी, सगळ्यांची मंजुरी असेल तर हात वरती करा. येस, कारण नाही तर जास्त हे नाही ते नाही थांबणार. सर हाच प्रश्न पुढे कंटिन्यू करत, जर काही लोकांचे इंटरनल वाद मिटलेच नाही प्रॉपर्टीवर, तर त्याचा आपला संबंध नाही, नाही, त्याचा आपला संबंध राहणार नाही. ते त्यांचं त्यांनी बघावं. काय होतंय तुम्हालाही माहिती आहे, प्रॉपर्टीचे वाद 1 वर्ष चालतो, 5 वर्ष चालतात, 10 वर्ष चालतात, 20 वर्ष चालतात. या गोष्टी बघण्यासाठी सोसायटी नाही. सोसायटीची कार्यवाही करणार, त्या कालावधीत तुम्ही केली तर उत्तम, नाही केली तर जी व्यक्ती असेल त्याला अधिकार. थँक्यू सर. ठीक आहे, मग सभा संपवायची आजची. आता तुम्हाला आजच्या सभेचे जे मिनिट्स आहेत ना, जी मी माहिती तुम्हाला दिली, ती माहिती पूर्णपणे SGMच्या वृत्तांतामध्ये तशी जी माझ्याकडे आहे, कोण उभं राहू शकते, राहू शकत नाही, कसं काय, हे सगळं देतो. म्हणजे ज्यांना आले त्यांच्यापर्यंतही पोहोचेल, तुम्हालाही पोहोचेल. हा ही सगळी जी माहिती मिळेल ती इथे नोटीस बोर्डावर आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली जाईल. नमस्कार, माझा पुन्हा एकदा दुसरा प्रश्न आहे. पॉवर ऑफ पॅटर्निंग हा जो अधिकार दिला जातो, समजा आम्ही 4 भाऊ आहे, 4 भावामध्ये मोठ्याला अधिकार दिलाय आपण, मोठ्याला अधिकार दिलाय. पॉवर ऑफ पॅटर्निंग काही एका विशिष्ट जागेपुरती दिली, खरेदी विक्री करायची, तर ती पॉवर पॅटर्निंग किती वेळा वापरता येते? सांगतो. तुमचा जो प्रश्न असा आहे की जे एखादी जागा आहे किंवा काय त्याच्यावरती फक्त आपण दिले. सांगतो ना, इथल्या फ्लॅट बद्दल बोलू आपण. इथं फ्लॅट जो आहे तिथं 2 भावांची नाव आहे आणि 2 भावांपैकी एकाला कोणातरी पॉवर ऑफ अटर्नी अधिकार दिले. पण ते अधिकार काय दिले, वकिलांनी काय टाकले, तुम्ही वकिलाला काय सांगितले, याच्यावर डिपेंड आहे. की माझा भाऊ A हा इथं राहत असल्यामुळं A ने B ला पॉवर ऑफ अटर्नी म्हणून अधिकार दिलेले असून, त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये काय, तर त्या फ्लॅटचा भाड्याने देणे घेणे प्रकार करणे, फ्लॅट विक्री व्यवहार करणे किंवा फ्लॅटच्या संदर्भातील सोसायटीमधील जे काय असेल ते कारभार बघणे. पण ती पॉवर ऑफ अटर्नी इथं आपल्याला प्रॉक्सी लागू होत नाही. आपल्या इथं असोसिएट मेंबरचा फॉर्मच भरावा लागतो. दुसरा माझा प्रश्न इथं फ्लॅटच्या विषयीचा आहे
पण अजून बाहेर जी जागा घेणार आहे ना, नाही ते तुमचं तुम्ही दोघांनी ठरवल्यानंतर ऐका तुम्ही मी फक्त कायद्याविषयी तुमचं मार्गदर्शन घेतोय. मी तेच सांगतो तुम्हाला. की एखाद्या जागेवर तेच सांगतो सर, हे तुम्ही दोघा भावांनी 4 भावांनी ठरवले. तुमच्या ज्यांनी कोणी अधिकार दिलेत एका व्यक्तीला त्याला काय दिले काय लिहिले त्याच्यावर अवलंबून आहे. हेच सांगायचं पण म्हणतो. वेग नाही सांगतायत असं वेग नाही सांगतायत. तुमच्या भावांनी काय अधिकार दिलेत ना त्यामध्ये काय लिहिले गेले, कशाचे अधिकार, जागा विक्रीचे अधिकार, जागा भाड्याने देण्याचे अधिकार, त्याच्यावर मग तेच सांगतो ना काय लिहिले त्याच्यावर आहे ना. ठीक आहे, आता सगळे तुमचे प्रश्न निवडणुकी संदर्भातले संपले असं गृहीत धरू आणि या आमदारची सूचना मी मॅडमकडे देतो. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी खूप सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि सरांनी आवाहन केलं आहे की ज्यांना आणखी काही प्रश्न असतील तर सरांचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपला मी देईल. तर तुम्हाला जास्त प्रश्न काही पडले असतील तर सरांशी डायरेक्ट संपर्क तुम्ही करू शकता. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सूर्यवंशीजी साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते की कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तुकारामजी नाईक साहेब यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर व्हाईस चेअरमन मनीषजी, त्यानंतर खजिनदार माननीय श्री भालचंद्र अंकल आणि इतर सर्व पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी व सभासद, त्यानंतर रिडेव्हलपमेंट कमिटी व सोसायटीमधील सर्व सभासद बंधू भगिनी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की आजच्या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिला. एक गोष्ट सांगायची, तुमची मीटिंग आता चालू असताना मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी फोन घेतले नाहीत. 4 ते 5 फोन माझे आता आले. तसं लक्षात घ्या, नाही तर काय होतं लोक अशा प्रकारे फोन करतात ना, फोन नाही घेतला की नंतर जो फोन येतो त्यामुळे फोनवर संभाषण व्यवस्थित करा, म्हणजे मी व्यवस्थित करील. हा नाही कारण काय, आणि वेळ काळ बघा, काही जण रात्री 10ला फोन करतात, काही जण सकाळी 7:30ला करतात. 7:30ला काय मला फोन करून लगेच काम तर नाही करणार ना, पण तेव्हा जरा फोनचं वेळ विचारात घ्या. सकाळी 9-10 नंतर करा, संध्याकाळी 9च्या आत करा. आणि बिझी असेल तर वाईट वाटून घेऊ नका, नंतर माझा कॉलबॅक येईल, नाही तर तुम्ही करा, पण वाद घालू नका. आपल्याला काम करायचंय हे लक्षात घ्या आणि हे मला सांगावं लागतं. हाऊसिंगला आहे ना लागू, आहे ना. यानंतर शांती मंत्राने आजच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भवेत्. ओम शांती शांती शांती. आजची आपली विशेष सर्वसाधारण सभा संपली आहे असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करते.